आणि अक्षर भारती मधलं ग्रामर व्याकरण जे आहे ते आपण समजून घेणार आहोत. कुठल्या प्रकारचं व्याकरण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येतं. एकूण 16 मार्काला व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. यामध्ये 16 पैकी 16 मार्क कसे मिळवायचे, कैसे हम 60 आउट ऑफ 60 मार्क्स ला सकते हैं बोर्ड एग्जाम में, वह हम इस व्हिडिओ में देखने वाले हैं. आज या व्हिडिओमध्ये आपण बघूयात कशा प्रकारे 16 पैकी 16 मार्क आपण मिळवू शकतो. तर मित्रांनो, संपूर्ण व्याकरण जे आहे ते या व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा. तुमचे 16 मार्क फिक्स होणार आहे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण काय बघा, इथं सगळ्यात पहिली गोष्ट व्याकरण आणि भाषा अभ्यासामध्ये जर का आपण विचार केला तर नेमके कसे प्रश्न विचारले जातात ते समजणं गरजेचं आहे. बघा, कृती पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 क्वेश्चन नंबर 4 जो आहे, एक लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 4 म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये अ आणि आ, बरं का, 2 कृती असतात. प्रश्न क्रमांक 4 पूर्णपणे व्याकरण आणि भाषा अभ्यासावर आधारित असतो आणि त्याच्यामध्ये अ आणि आ असे 2 घटक असतात. अ मध्ये तुम्हाला काय येतं, वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर, वाक्य प्रचार. वाक्य प्रकार तुम्हाला 2 मार्काला असतो, वाक्य रूपांतर 2 मार्क्ससाठी असतंय आणि वाक्य प्रचार आपल्याला किती 4 मार्कांसाठी असतंय. अशा प्रकारे इथं आपले 8 मार्क्स जे आहेत ते 8 गुण 8 मार्क्स या ठिकाणी फायनल. तर इथं 8 पैकी 8 पडू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आ, शब्द संपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे. शब्द संपत्ती 4 मार्क, लेखन नियम 2 मार्क, विरामचिन्हे 2 मार्क, विषय संपला. तर एकदम साधा सोपा एकदम फॉर्मॅट आहे. तर याच्यात आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आता जाऊयात आपण पुढे आणि प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावरती एका घटकावरती मित्रांनो आता आपल्याला चर्चा करायची. ओके, तर बघा या ठिकाणी एका घटकावरती चर्चा करत असताना आपण सगळ्यात पहिली आपली चर्चा जी आहे ती या ठिकाणी आपण या मुद्द्यावरती करूयात. वाक्य प्रकार. मित्रांनो, वाक्य प्रकार हा जो घटक आहे, हा घटक आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यात आपल्याला 2 पैकी 2 मार्क आरामात मिळू शकतात. तर याच्यात नेमकं काय असतंय बघा, वाक्य प्रकारामध्ये बघा इथं आपल्याला दिसतंय की 4 प्रकारची वाक्य, फक्त वाक्य ओळखायचंय. 2 वाक्य दिली जातील, वाक्य फक्त ओळखायचंय कुठल्या प्रकारचं. आता ते कसं ओळखायचं ते सांगतो. वाक्याचे 4 प्रकार आहेत, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य. याच्यामध्ये 2 वाक्य आहेत बघा, एकतर प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थी वाक्य, उद्गार चिन्ह असेल तर उद्गारवाचक वाक्य. ही 2 वाक्य ओळखणं खूप सोपं असते. एखादा प्रश्न ज्यावेळेस आपण विचारला जातो, काय रे कसा आहेस, बरा कसा आहेस, गणेश कुठे गेला होतास, सचिनचं आडनाव काय, अशा प्रकारे जे काही प्रश्न असेल, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, अशा प्रकारे प्रश्न असेल तर त्याला आपण म्हणतो प्रश्नार्थी वाक्य. ते ओळखणं खूप सोपं आहे. आणि वा किती छान आहे किंवा बाबा हा गुलाब किती सुंदर आहे, अशा प्रकारे जर उद्गारवाचक चिन्ह दिसलं तर उद्गारवाचक वाक्य होऊ शकतात. आता विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य ही 2 वाक्य आपण समजून घेणं गरजेचं आहे. बघा, 4 प्रकारची वाक्य, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारवाचक वाक्य. आता विधानार्थी म्हणजे काय, एखादं विधान, हा गुलाब सुंदर आहे, हा गुलाब सुंदर आहे, माझ्या हातात पेन आहे, ओके, माझा चष्म्याचा रंग काळा आहे. अशा प्रकारे जे काही प्रश्न असेल त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपल्याला अशा प्रकारची जर वाक्य असतील आपल्याकडं तर त्या वाक्याला विधानार्थी. एखादं विधान केलं जातं, ओके, विधान केलं जातं. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, दिल्ली भारताची राजधानी आहे, महाराष्ट्र हे राज्य भारतामध्ये येतं. तर अशा प्रकारे जी काही वाक्य असतील जिथं विधानं केली जातील ते विधानार्थी वाक्य. ते पण सोपं आहे. आणि आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, ज्यावेळेस आज्ञा केली जाते, सुंदर गुलाब मला दे, ओके, सुंदर गुलाब मला दे, हा पेन मला दे, तू इथून निघून जा, हा मुलांनो रांगेमध्ये चाला. ज्यावेळेस एखादी आज्ञा केली जाते, आदेश सोडला जातो, आज्ञा. बघा, तुम्ही पण बऱ्याचदा आज्ञा केली जाते, हे पाणी दे, ओके, इकडे ये, तिकडं जा, अभ्यास कर. घरातले आपल्याला म्हणतात अभ्यास कर, ओके. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आज्ञा केली जाते, एखादा आदेश दिला जातो, त्यावेळेस आज्ञार्थी वाक्य होतं. तर खूप सोपं आहे आज्ञार्थी वाक्य ओळखणं सुद्धा. तर 4च प्रकारची वाक्य आणि आपल्याला फक्त वाक्य ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, विधानार्थी व आज्ञार्थी वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम असतो आणि प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. हे लक्षात घ्या, ओके. आता पुढे बघूयात आपण प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात. आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी 4 प्रकारची वाक्य, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारवाचक वाक्य. आता मुलांना रांगेत चाला, इथं काय केलं मित्रांनो, इथं तर प्रश्नार्थी तर नसणार आहे आणि उद्गारवाचक पण नसणार आहे. इथं मुलांना रांगेत चाला, मुलांना रांगेमध्ये चालण्याचा आदेश दिलाय, चाला रांगेत. मग इथं आदेश दिलाय म्हणजे काय दिलाय, या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, आज्ञा केलेली आहे, म्हणून हे झालं आज्ञार्थी वाक्य.
हे झालं तुमचं आज्ञार्थी वाक्य. एकदम विषय सोपा आहे. त्याच्यानंतर तुला पेढा आवडतो का प्रश्न आलं म्हणजे काय झालं प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य एकदम सोपं आहे. माझ्या घराजवळ झाड आहे, इथं प्रश्न नाहीये, उद्गार नाही, आज्ञा पण केलेली दिसत नाही, म्हणजे हे कुठलं वाक्य विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य एकदम विषय सोपा आहे, जास्त अवघड अजिबात नाहीये. अरे रे आलं म्हणजे कुठलं उद्गारवाचक वाक्य. शब्बास छान काम केलंस तू, इतकं उद्गारवाचक चिन्ह आलं म्हणून उद्गारवाचक वाक्य. इथं लिहा उद्गारवाचक वाक्य. ओके उद्गारवाचक वाक्य एकदम सोपा विषय. शिस्तीने वागा, शिस्तीने वागा, शिस्तीने वागा, इथं काय केले आज्ञा केले म्हणून आज्ञार्थी वाक्य. तुझी शाळा कुठे आहे प्रश्न चिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थी वाक्य. दररोज शाळेत जावे आज्ञा केले, दररोज शाळेत जावे या ठिकाणी ही आज्ञा नाही केली, दररोज शाळेत जावे जा म्हटलं असतं बरं का, दररोज शाळेत जा म्हटलं असतं तर या ठिकाणी अशा प्रकारे जा म्हटलं असतं तर इथं आज्ञार्थी वाक्य असतं, पण हे विधानार्थी वाक्य. ओके आता तुम्ही मला शिस्तीने वागा, शिस्तीने वागा इथं आज्ञा केले हे आज्ञार्थी वाक्य, पण शिस्तीने वागणे असं जर असतं तर ते विधानार्थी वाक्य. मग इथं सुद्धा दररोज शाळेत जावे म्हणून हे कुठलं वाक्य विधानार्थी वाक्य आहे, विधानार्थी वाक्य. आणि जर इथं असं असतं जावेच्या ऐवजी दररोज शाळेत जा असतं तर ते आज्ञार्थी वाक्य असतं, हे लक्षात घ्या. इथं बऱ्याचदा कन्फ्युजन होते. किती सुंदर ताजमहल आहे हा उद्गार आहे म्हणून उद्गारवाचक वाक्य. आता जाण्याचे सर्व मार्ग बंद होते, आज जाण्याचे सर्व मार्ग बंद होते, विधान केले म्हणून विधानार्थी वाक्य. तर अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य जे आहे त्याचा प्रकार ओळखायला सांगितलं जाऊ शकतो आणि 2 मार्क आपल्याला आरामात मिळू शकतात. ओके त्यामुळे या घटकावरती विशेष लक्ष द्यायचं आहे. पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी, पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे आहे वाक्य रूपांतर. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागतं, एखादं वाक्य दिलं जातं त्याचं प्रश्नार्थी वाक्य करा, त्याचं आज्ञार्थी वाक्य करा, त्याचं तुम्ही होकारार्थी वाक्य करा, नकारार्थी वाक्य करा, या सगळ्या गोष्टी असतात. ओके आता याच्यात बघा आपण बघितलं याच्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य एक आपल्याला बनवायला सांगितलं जातं, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थक वाक्य, होकारार्थी करा, नकारार्थी करा. कारण विधानार्थी वाक्य 2 प्रकारचे असतात, एक होकारार्थी असतं एक नकारार्थी असतं. ओके तर आता बघा याच्यामध्ये प्रवासात भरभरून बोलावे, आता तसं बघितलं तर हे विधानार्थी वाक्य आहे. ओके आता याला आज्ञार्थी करायचे, तुम्हाला आज्ञा द्यायची आहे. प्रवासात भरभरून बोलावे, बोलावेच्या ऐवजी बोला एवढं केलं की आज्ञा दिली. मग इथं फक्त लिहिताना आपण काय लिहायचं, प्रवासात भरभरून बोला, डायरेक्ट बोला केलं की विषय संपला, बोला पूर्ण विराम द्यायचं. पांढरा रंग कोणाला आवडत नाही, हो पांढरा रंग सर्वांना आवडतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं जे वाक्य आहे ते आपण लिहू शकतो. या ठिकाणी बघा एकदम सोपं आहे. हो पांढरा किती आवडतो, किंवा असं आपल्याला लिहिता येऊ शकतो, हो किती आवडतो पांढरा रंग सगळ्यांना. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर लिहिता येऊ शकतो की बाबा हो किती आवडतो, किती आलं पाहिजे, किती आवडतो पांढरा रंग सर्वांना, आवडतो पांढरा रंग सर्वांना, पांढरा रंग सर्वांना. ओके हे याला फक्त थोडंसं लक्षात ठेवणं थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण ठीक आहे. पण बाकी आपल्याला या ठिकाणी इतर काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती करता येऊ शकतात. ठीक आहे आता याच्यानंतर बघा पुढे जर आपण बघितलं तर सर्वांनी रांगेत उभे राहा, याला विधानार्थी. आता बघा सर्वांनी रांगेत उभे राहा, इथं काय केलं आज्ञा केले, म्हणजे हे वाक्य जे आहे ते आज्ञार्थी आहे. याला विधानार्थी करण्यासाठी काय करायचं, सर्वांनी रांगेत उभेच करा, त्यांना फक्त उभे रहा ही आज्ञा होती आणि रहावे हे विधान होईल. सर्वांनी रांगेत उभे राहावे म्हणजे हे विधानार्थी वाक्य झालं. ताई उंच आहे, नकारार्थी करा. आता नकारार्थी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस एखादं वाक्य तुम्ही होकारार्थीचं नकारार्थी करता, त्या वाक्यामध्ये नाही आणता, त्यावेळेस तुम्हाला त्या वाक्यामध्ये जे काही विशेषण आहे त्याचे आपल्याला काय करावे लागते, त्याचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहावा लागतो. बघा ताई जी आहे ताईला जसंच्या तसं ठेवा. ताई उंच आहे, उंचच्या ऐवजी मग बुटकी या ठिकाणी लिहू, बुटकी नाही. ओके आता आपण काय केलं, उंच जे आहे ना उंच, त्या उंचच्या ऐवजी आपण बुटकी केलं. जे विशेषण आहे ताईविषयी अधिक माहिती देतं उंच, त्याच्या विरुद्धार्थी शब्द लिहा बुटकी, आणि त्याच्यानंतर आहेच्या ऐवजी आपण नाही केलं, म्हणजे ताई उंच आहे म्हणजे ताई बुटकी नाही, संपला विषय. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे वाक्य नकारार्थी आहे त्या होकारार्थी आहे त्याला नकारार्थी बनवू शकतो. ठीक आहे
फक्त होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी बनवत असताना आपल्याला विशेष करून लक्षात घ्यावं लागेल की तिथे जे काही विशेषण असेल त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहावा लागतो. किती सुंदर आहे तो देखावा, विधानार्थी करा. तो देखावा खूप सुंदर आहे, एवढं तो देखावा. आता पहिले विधानार्थी करताना काय करायचं, या ठिकाणी जो बघा किती सुंदर आहे जे आहे ना तो देखावा. आता याच्यामध्ये तो देखावा अगोदर लिहायचा, तो देखावा, आणि या वाक्यातला किती काढायचा, आणि सुंदर आहे ना त्याच्या अगोदर लिहायचं खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे असं आपण या ठिकाणी लिहू शकतो बरं का. तो देखावा खूप सुंदर आहे असं आपल्याला लिहिता येऊ शकतो पूर्णविराम. ताजमहाल खूप सुंदर आहे. मग इथं आपण काय करू, ताजमहाल खूप सुंदर आहे, मग त्याच्याऐवजी आपण लिहू अगोदर कितीने सुरुवात करू. किती खूप काढून टाका, सुंदर आहे जो आहे ना त्याला आधी लिहा. सुंदर आहे, किती सुंदर आहे, सुंदर आहे. आणि कोण सुंदर आहे, ताजमहाल, तो ताजमहाल, ताजमहाल किती सुंदर आहे, ताजमहाल. अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. पुढे बघा, शिस्तीने वागावे. आता इथं पण आज्ञा करायची, शिस्तीने वागावे. त्याचा आज्ञार्थी करायला गेलो की शिस्तीने वागा. आणि तर माझी शाळा घराजवळ आहे, तुझी शाळा घराजवळ आहे का, अशा प्रकारे प्रश्नार्थी वाक्य हे करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वाक्य रूपांतर करता आलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे. मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा, तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता यानंतर वाक्प्रचारवरती आपण चर्चा करू. वाक्प्रचाराचा जर विचार केला, 4 मार्काला आपल्याला वाक्प्रचार येतं. बघा याच्यामध्ये 4 मार्काला वाक्प्रचार जे येतं, 4 पैकी तुम्हाला 3 वाक्प्रचारांचे अर्थ सांगून त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. आता काही महत्त्वाचे वाक्प्रचार जे आहेत पुस्तकातले ते या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. साधारणतः पुस्तकामधले वाक्प्रचार जास्तीत जास्त येण्याची शक्यता असते पुस्तकातील धड्यांवर आधारित. आता इथे बघा, भान ठेवणे म्हणजे जाणीव ठेवणे. शाळेत शिस्तीने वागायचे असते, याचे प्रत्येक विद्यार्थ्यांनी भान ठेवावे, प्रत्येक विद्यार्थ्याने भान ठेवावे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे करू शकतो. त्यानंतर मरगळ झटकणे म्हणजे आळस सोडणे. यावर्षी सगळी मरगळ झटकून रितेश झपाटून अभ्यास करू लागला. यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण अर्थ लिहितो आणि वाक्यामध्ये उपयोग करताना ह्या अर्थाला नाही लिहायचं. जो काही तुम्हाला मरगळ झटकणे ना, तर त्या मरगळ झटकून याचाच वाक्यात उपयोग करायचा. जो मूळ वाक्प्रचार आहे ना त्याचाच आपल्याला या ठिकाणी वाक्यात उपयोग करायचा आहे. ओके. 3 तुम्हाला वाक्प्रचार दिले जातील, 3 पैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. एकाला 2 मार्क आहे. ओके. अर्थ सांगायला 2 मार्क, एकाला आपल्याला 2 मार्क आहे. अर्थ सांगायला 1 मार्क, वाक्य पूर्ण लिहायला 1 मार्क. त्याच्यानंतर चेहरा पडणे म्हणजे काय, लाज वाटणे. आपण खोटे बोललो हे लक्षात येताच मोहनचा, गणेशचा, सुरेशचा चेहरा पडला. एकदम साधे सोपे वाक्प्रचार आहेत. आता मी तुम्हाला इथं वाक्प्रचाराबद्दल जास्त सांगत नाही, फक्त जे इम्पॉर्टंट वाक्प्रचार आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती इथं दिसतात. तुम्ही याचा फटाफट स्क्रीनशॉट मारून घ्या. हे कदाचित तुम्हाला उपयोगी पडतील तुमच्या अभ्यासाला, तुमच्या तयारीला. जवळपास 21 महत्त्वाचे वाक्प्रचार मी तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेले आहेत. तर हे 21 वाक्प्रचार जे आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या. यस, बघा याचा स्क्रीनशॉट फटाफट तुम्ही मारून घेऊ शकता व्हिडिओला पॉज करून नंतर, आणि यांची तयारी करा. या वाक्प्रचारांची महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत. ओके. तर हा झाला मित्रांनो क्वेश्चन नंबर पहिला, जो प्रश्न क्रमांक पहिला जो होता त्या प्रश्न पहिल्यामध्ये आपण वाक्य रूपांतर, त्याचबरोबर वाक्य ओळखा अशा प्रकारचे प्रश्न येतात. आणि त्यानंतर मग एक वाक्प्रचार. असा 8 मार्काचा जो पहिला प्रश्न असतो जो व्याकरणाच्या घटकावर आधारित असतो, ज्याच्यात आपल्याला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. ओके. आता प्रश्न क्रमांक 4थ्यातला आ जो आहे त्या आ मध्ये शब्द संपत्ती हा एक घटक खूप महत्त्वाचा आहे. या शब्द संपत्तीवर आपल्याला 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात. आता या शब्द संपत्तीमध्ये काय काय असतं बघा. शब्द संपत्ती खूप सोपं आहे, कारण तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचन, अनेक वचन, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, लिंग, विभक्ती, गटात न बसणारा शब्द, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातात आणि खूप सोपे असतात. तर या प्रत्येक घटकावरचे आपण काही प्रश्न बघूयात. बघा या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या की पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. म्हणजे एखादा शब्द समूह दिला जाईल त्याच्याबद्दल एक शब्द लिहायचा. खूप सोपं असतं, हे काय जास्त अवघड नाही. आता इथं बघा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे म्हणजे दर महिन्याला प्रकाशित होतं ते मासिक. जर असा विचारला असता आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे, त्याला म्हटलं असतं साप्ताहिक. आणि दररोज प्रकाशित होणारे दैनिक असं आपल्याला लिहिता येऊ शकतो. एकच शब्द लिहायचा. ज्याचे आकलन होते असे अनाकलनीय. डोंगरावर चढणे म्हणजे गिर्यारोहण. ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे असा बहुश्रुत.
मंदिराच्या आतील भाग त्याला आपण गाभारा म्हणतो. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न आणि केलेले उपकार जाणणारा असता तर कृतज्ञ आलं असतं. लिहिता वाचता येणारा साक्षर, लिहिता वाचता न येणारा असतं तर निरक्षर आपण म्हटलं असतं. त्याच्यानंतर देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक आणि देवाचे अस्तित्व न मानणारा असता तर नास्तिक लिहिलं असतं. चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित. तर अशा प्रकारे मित्रांनो एक शब्द समूह दिला जाईल आणि त्याच्यासाठी आपल्याला एकच शब्द निवडायचा आहे, योग्य शब्द लिहायचा आहे. इथं तुम्हाला 1 मार्क आरामात मिळून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा भाग आहे मित्रांनो, हे बघा समानार्थी शब्द लिहा. रात्र, निशा, रजनी. वाट म्हणजे रस्ता किंवा मार्ग. शक्ती म्हणजे सामर्थ्य किंवा ताकद. सूर्य म्हणजे रवी. चंद्र म्हणजे शशी. सागर म्हणजे समुद्र. नदी म्हणजे सरिता. पृथ्वी म्हणजे अवनी किंवा वसुंधरा. माता म्हणजे आई. हे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द खूप सोपे. आता इथं समानार्थी शब्द आहे ते विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारला जाऊ शकतो. खूप सोपं असतं हे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द 1ली 2री पासून आपण ऐकत आलेलो आहोत. बघा, जवळ लांब, सुरुवात अंत, समानता असमानता, जमा खर्च, सुंदर कुरूप. म्हणजे आपण काय केलं, विरुद्धार्थी शब्द लिहिलं. मित्राच्या विरुद्ध शत्रू, आस्तिकच्या विरुद्ध नास्तिक, खरेच्या विरुद्ध खोटे, जन्मच्या विरुद्ध मोठे, आदरच्या विरुद्ध अनादर. तर हे पण खूप सोपे, याच्यावरती काय मी जास्त बोलत नाही, पण हे लक्षात घ्या. 1 मार्काला कंपल्सरी येतं. समानार्थी विरुद्धार्थी शब्द 2 मार्क हातातले आहेत. 1 मार्क समानार्थी, 1 मार्क विरुद्धार्थी. त्याच्यानंतर पुढे बघा, वचन बदलायला सांगितलं जाऊ शकतं. वचन बदला. पाऊल, पावले. नदी, नद्या. खिडक्या, खिडकी. बघा, पाऊल एक वचन आहे, त्याचे अनेक वचन पावले. नदी एक वचन, त्याचे अनेक वचन लिहिलं नद्या. खिडक्या अनेक वचन आलं होतं, मग त्याच्या विरुद्ध एक वचन लिहिलं खिडकी. देखावा एक वचन होतं, त्याच्या विरुद्ध अनेक वचन देखावे. फुले अनेक वचन आहे, फूल एक वचन. खोली एक वचन आहे, मग त्याचं वचन बदललं, खोल्या लिहिलं. पिल्ले एक वचन आहे, अनेक वचन आहे, त्याचं वचन बदललं, पिल्लू केलं. गावे अनेक वचन आहे, त्याचं वचन बदललं, गाव केलं. खेडे एक वचन आहे, त्याचं वचन बदललं, खेडी केलं. किंवा वचन ओळखा विचारलं जाऊ शकतं. वह्या कुठलं वचन आहे, अनेक वचन. वही कुठलं वचन आहे, एक वचन. ससा कुठलं वचन आहे, एक वचन. ससे किती कुठले वचन आहे, अनेक वचन. बरोबर का. तर अशा प्रकारे वचन ओळखायला सुद्धा सांगितलं जाऊ शकतं, वचन बदलायला पण. याची तयारी करायला लागेल आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचा लिंग बदला हा एक घटक महत्त्वाचा आहे. माता पिता, स्त्री पुरुष असेल तर पुल्लिंगी असेल तर स्त्रीलिंगी करायचं, स्त्रीलिंगी असेल तर पुल्लिंगी करायचं. म्हणजे माताचं पिता, वाघीणचं वाघ, मुलगा मुलगी, राजा राणी, मोर लांडोर, म्हैस रेडा. स्त्रीलिंगी आहे त्याचं पुल्लिंगी झाले रेडा. सिंह सिंहीण. कोंबडी स्त्रीलिंगी आहे त्याचं पुल्लिंगी झालं कोंबडा. उंट पुल्लिंगी आहे त्याच्या स्त्रीलिंगी झालं सांडणी. विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका. अशा प्रकारे तुम्हाला लिंग बदलायला सांगितलं जाऊ शकतं. हे पण मार्क हातातलेच आहेत मित्रांनो, हे अजिबात घालवायचे नाहीत. त्याच्यानंतर बघा, आपला आता हे जे घटक आपण बघितलं शब्द संपत्ती, खूप सोपं आहे. किती सोपे सोपे घटक येतात, याच व्यतिरिक्त दुसरं काय विचारले जाणार नाहीत. याच प्रकारच्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आणि इथं आपल्याला आउट ऑफ मार्क पडले पाहिजे. ठीक आहे. आता पुढे बघा, लेखन नियमांनुसार लेखन करायचं आपल्याला. याच्यामध्ये कसं माहिती आहे का, लेखन नियमानुसार लेखन म्हणजे 2 गोष्टी आहेत. याच्यामध्ये एकतर गटामध्ये न बसणारा शब्द, म्हणजे 4 शब्द दिले जातील आणि त्याच्यातला एक शब्द जो आहे तो बरोबर असेल, एक शब्द अचूक असेल, तो अचूक शब्द निवडायचा. किंवा एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये 2 शब्द अचूक असतील तर ते अचूक शब्द चुकीचे शब्द असतील तर ते चुकीचे जे शब्द आहेत ते दुरुस्त करून लिहायचे. नेमकं बघा कसा प्रश्न येतो तुम्हाला दाखवतो. प्रत्यक्षात आपण बघूयात प्रश्न. बघा या ठिकाणी बघा असं येईल, अचूक शब्द निवडा. आता याच्यामध्ये आधुनिक अचूक शब्द कुठला बघा, हा आधुनिक अचूक आहे. दीपावली 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 दीपावली, ही दीपावली आपल्याकडं दीपावली कुठे गेली, ही दीपावली आपल्याकडं अचूक या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर परीक्षा परीक्षा परीक्षा, बघा ही परीक्षा आपल्याकडं अचूक आहे. निर्जीवचा विचार केला तर हे निर्जीव आपल्याकडे अचूक आहे. हार्दिक हे हार्दिक आपल्याकडे अचूक आहे. पुरस्कार बघा, हा पुरस्कार आपल्याकडे अचूक आहे. म्हणजे अचूक शब्द जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा. बाकी काय नाही मित्रांनो, 4 दिले जातील, एकाला अर्धा मार्क, इथं 2 मार्क हातातलेत. हे मार्क अजिबात सोडायचे नाही. ठीक आहे. याच्यानंतर असा एक विचारला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला अशा प्रकारे वाक्य दिलं जाईल एक आणि 2 वाक्य दिली जातील आणि त्या वाक्यामधून आपल्याला अचूक शब्द लिहायचे. म्हणजे चुकीचे शब्द ओळखून ते त्याच्यातले अचूक शब्द लिहायचे. आता बघा, पावसाळ्यात दिशा धुसर झाली. आता दिशा आणि धुसर, दिशा जी आहे त्याला वेलांटी कधी सुद्धा पहिले असते आणि धुसर जी आहे त्याला दुसरा उकार असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एकदा त्यांना विचित्रमधला ची जो आहे तिथं तुम्हाला पहिली वेलांटी पाहिजे आणि अनुभवला उकार जो आहे तो पहिला पाहिजे. बरोबर, मग ते दुरुस्त करून लिहायचं.
पाटी काली कुलकुलीत झाली, तसं नाही, काळी कुळकुळीत, ल नाही पाहिजे, ळ पाहिजे. त्याच्यानंतर मानवी इथं व्यालांटी दुसरी पाहिजे, विसंवादला व्यालांटी वीला पहिली पाहिजे. बघा इथं बदलून लिहिलं आपण. दूरवर जंगलातून येणारा लाकूड तोड्या, इथं फक्त कू जो आहे तो आपल्याला दुसरा पाहिजे. म्हणजे फक्त काय करायचं, लाकूड तोड्या या ठिकाणी एवढंच करायचं आहे. एक तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल किंवा तुम्हाला शब्द जो आहे तो अचूक शब्द ओळखा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. तर अशा दोघांपैकी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल 2 मार्काला. तर हा भाग सुद्धा खूप सोपा आहे लेखन नियमानुसार लिहिणे. त्याच्यानंतर शेवटचा जो घटक आहे हा भाग 2 मार्काला असतो. आणि सगळ्यात शेवटचा जो घटक आहे जिथं आपल्याला काय करायचं आहे की विरामचिन्हे, याच्यामध्ये विरामचिन्हे हा घटक खूप सोपा आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही विरामचिन्हे या ठिकाणी आता बघा मी तुम्हाला देतो. विरामचिन्हे, महत्त्वाची विरामचिन्हे, ही सगळी विरामचिन्हे आहेत ना मित्रांनो, लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा हा पूर्ण विराम आहे, हा अर्धविराम आहे, स्वल्प विराम आहे, अपूर्ण विराम आहे, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह दिलंय, उद्गार चिन्ह दिलंय, अवतरण चिन्ह, त्याच्यामध्ये हे एकेरी अवतरण चिन्ह, हे दुहेरी अवतरण चिन्ह, अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्ह, ही चिन्ह जी आहेत ना ही तुम्हाला विचारली जातात. कधी कधी काय होतं माहिती आहे का, फक्त चिन्ह ओळखायला सांगितलं जाईल, कधी कधी फक्त सांगितलं जाईल बाबा चिन्हासमोर नावे लिहा. हे चिन्ह कुठलं, एकेरी अवतरण चिन्ह. हे चिन्ह कुठलं बाबा तुमच्याकडे या ठिकाणी संयोग चिन्ह. हा कुठला झाला, स्वल्पविराम. आणि हे काय झालं, प्रश्नचिन्ह झालं. बस एवढाच विषय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारचा सुद्धा एक मुद्दा विचारला जाऊ शकतो की वाक्यातील विरामचिन्हे ओळखा, कुठली कुठली आहेत. आता या वाक्यामध्ये जर बघितलं तर इथं एक स्वल्पविराम आहे, त्याच्यानंतर इथं दुहेरी अवतरण चिन्ह आपल्याला दिसतंय, दुहेरी अवतरण चिन्ह. मग ओळखून लिहायचं बाबा, स्वल्पविराम एक आहे, दुहेरी अवतरण चिन्ह एक आहे, पूर्णविराम एक आहे. ओके. परंतु तुम्हाला हा प्रश्न जास्त नाही विचारला जात. तुम्हाला जो काही प्रश्न महत्त्वाचा जास्त विचारला जातो ते आपण बघूयात. बघा या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य लिहा. आता बघा, ओ हो किती सुंदर दृश्य आहे ते. आता याच्यामध्ये ओ हो नंतर आपल्याला काय पाहिजे बाबा, एक उद्गार चिन्ह पाहिजे. आणि किती सुंदर दृश्य आहे ते शेवटी एक उद्गार चिन्ह. 2 उद्गार चिन्ह दिले, याला 1 मार्क, याला 1 मार्क, तुमचे 2 मार्क झाला. त्याच्यानंतर तो म्हणाला, तुला काही कळलं की नाही. आता बघा या ठिकाणी हे कसं करायचं तुम्हाला सांगतो. तो म्हणाला, इथं नीट समजून घ्या, तुला काही कळलं की नाही, तुला काही कळलं की नाही, तुला काही कळलं की नाही, कळलं की नाही. ओके. आता इथं उद्गार चिन्ह जे आहे ती वापरत असताना आपल्या इथं जर आपल्याला विरामचिन्हे वापरायचे तर काय करायचं बघा. तो म्हणाला, ती म्हणाली, गण्या म्हणाला, उम्या म्हणाला, म्हणाला असेल तर म्हणाल्यानंतर लगेच आपल्याला कॉमा द्यावा लागतो. बघा तो म्हणाला ना, त्या म्हणाल्यानंतर कॉमा. आणि तो व्यक्ती जे काही वाक्य म्हणालेलं आहे त्याच्या तोंडामधून जे वाक्य बाहेर पडलेलं आहे त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये द्यायचं असतं. आता त्याच्या तोंडातून जे वाक्य बाहेर पडलं त्या वाक्याला आपण याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये देऊ. आणि ते वाक्य जे त्याचं संपलंय ते संपल्यानंतर तो प्रश्न आहे का, प्रश्न असेल तर प्रश्न चिन्ह द्या, विधान असेल तर तिथं पूर्णविराम द्या. तुला काही कळलं की नाही हा प्रश्न आहे म्हणून इथं दिलं प्रश्नचिन्ह, विषय संपला. अशा प्रकारे आपल्याला इथं योग्य विरामचिन्हांचा वापर करता येईल. तिला म्हटल्यानंतर कॉमा पाहिजे. कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटले नाही, प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह. आणि इथं अशा प्रकारे होऊन जाईल. ठीक आहे. आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचं वागतो. 3-4 शब्द जर असतील वेगवेगळे एका वाक्यामध्ये तर प्रत्येक शब्दानंतर कॉमा पाहिजे. बघा, आपण आपल्या आईशी कॉमा, बहिणीशी कॉमा, बायकोशी कॉमा, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो, पूर्णविराम झाला, विषय संपला. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजची चर्चा एकदम धूमधडाक्याची असणार आहे कारण विषय खूप महत्त्वाचा आहे, महारिव्हिजन मराठी विषयाची. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे संपूर्ण लेखन विभाग. मित्रांनो आज बघणार आहोत लेखन विभाग, जो बोर्डाच्या परीक्षेला 24 गुणांसाठी विचारला जातो, सगळ्यात जास्त गुणांसाठी विचारला जातो. त्यामधले सगळे घटक आज आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5व्यातला अ, आ आणि ई हे 3ही
प्रश्न हे लेखन विभागावरती असतात आणि त्याच्यामध्ये येतं पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन, वैचारिक लेखन, त्याचबरोबर आत्मकथन, अशा प्रकारे सगळा जो काही भाग आहे लेखन विभागाचा तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम क्लिअर करणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ. एकदा ही व्हिडिओ संपूर्ण बघितली की लेखन विभाग तुमचा एकदम पक्का होऊन जातील. हे 24 मार्क तुमच्या हातामध्ये एकदम येऊन जातील. ओके, त्यामुळे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत मित्रांनो. नवीन असाल ना, चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारच्या सगळ्या विषयांवरच्या व्हिडिओ तुम्हाला एकदम फ्रीमध्ये बघायला मिळणार आहेत, ते पण आपल्या युट्यूब चॅनलवरती. ओके, आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा भाऊ. एवढी पोरं बघतायत पण लाईक फक्त इतकुशेच लाईक करून टाका. तुमचा लाईक लय महत्त्वाचा आहे. आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले. त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, कारण त्या ग्रुपवरती मी सगळ्या महत्त्वाच्या अपडेट देत असतो, सगळ्या महत्त्वाच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर जाऊयात मित्रांनो पुढे. याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, आपण जर बघितलं लेखन विभागामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण प्रश्न क्रमांक 5 जर बघितला तर त्या प्रश्न क्रमांक 5 मध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन असे दोन घटक असतात. जो आहे अ मध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन दोन आहेत. तर तुम्हाला दोघांपैकी एकच प्रश्न सोडवावा लागतो. आता एखादा मित्र जर मला म्हटला की सर माझा काहीच अभ्यास झाला नाही मराठीचा, तर मी काय करू, तर मित्रांनो मग तुम्ही फक्त दोघांपैकी एकच सोडवायचं ना तुम्हाला. मग तुम्ही फक्त पत्रलेखनची चांगली तयारी करा किंवा सारांश लेखनची एकाचीच कुठाची तरी चांगली तयारी करा, तरी झालं तुमचं. कारण तुम्हाला पत्रलेखन आणि सारांश लेखन पैकी एकच काहीतरी लिहायचं आहे. आणि पत्रलेखनचा जर विचार केला तर पत्रलेखनमध्ये पण दोन आहेत, एक आहे औपचारिक आणि एक अनौपचारिक, असे दोन पत्र आहेत. आता हा जो पूर्ण प्रश्न जो तुमचा 6 गुणांसाठी तुम्हाला विचारला जातो, पण मी आता तुम्हाला पत्रलेखन, सारांश लेखन दोन्ही घटक सांगणार आहे. त्याच्यानंतर बाकी इतर पण घटकांवरती चर्चा करणार आहे. ही व्हिडिओ लय मोठी होणार आहे, परंतु मोठी जरी होणार असली तरी आपल्यासाठी लय इम्पॉर्टंट आहे भाऊ. त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. पुढे जर आपण गेलो, या ठिकाणी सगळ्यात पहिला मुद्दा आपण काय बघूयात. या ठिकाणी कुमार भारती मधलं पत्रलेखन आता आपण सगळ्यात आधी समजून घेऊयात. तर आता आपण पत्रलेखन बघूयात. ओके, पत्रलेखन बघितल्यानंतर मग सारांश लेखन आणि टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टींवरती चर्चा करू. पत्रलेखन एकूण 6 मार्कांना आपल्याला विचारलं जातं. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पत्रलेखनामध्ये प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायचं आपल्याला असतं, मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पत्रलेखनामध्ये बघा 2 प्रकारचे पत्र असतात. एक वैचारिक एक तुमचं औपचारिक पत्र असतं आणि दुसरं अनौपचारिक पत्र. यामध्ये जर आपण बघितलं बघा 5व्या मधला जो पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय असतं, या पत्रलेखनामध्ये मागणी पत्र काय असू शकतं. पत्रलेखनामध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं. मागणी पत्र विचारलं जाऊ शकतं, विनंती पत्र विचारलं जाऊ शकतं, कौटुंबिक पत्र विचारलं जाऊ शकतं. यापैकी एक औपचारिक, यापैकी एक काय झालं बाबा, औपचारिक पत्र विचारलं जाऊ शकतं. आणि एखादं औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र विचारलं जाऊ शकतं, किंवा दोन्ही पत्र औपचारिक असतील. ओके, म्हणजे एक औपचारिक पत्र एक अनौपचारिक पत्र विचारलं जाऊ शकतं, किंवा दोन्ही पत्र जी आहेत ते आपल्याकडं औपचारिक विचारली जाऊ शकतात. ओके, तर आता आपण नेमकं हे पत्र लिहायचं कसं, पत्रलेखन लिहिताना नेमकी कुठली काळजी घ्यायची, तर ते आपण या ठिकाणी आता इथं बघू. बघा, पत्राचं गुणविभाजन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मायना जो आहे तो आपल्याला 2 मार्कांसाठी आहे मित्रांनो. हे जे मायना जो लिहितो आपण, मायना लिहितो म्हणजे दिनांक लिहितो, कोणाला पत्र लिहायचं त्याचा पत्ता लिहितो, विषय लिहितो, महोदया महोदय हे लिहून आपण जी सुरुवात करतो तो मायना. या महिन्यामध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. बघा, याच्यामध्ये इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. चला, महिन्यामध्ये तुमचे 2 मार्क मिळू शकतात आणि त्याच्यानंतर खालचा जो महिना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्क मिळू शकतात. हे तीन मार्क तुमचे फिक्सच असणार आहे. पत्रलेखनाचा जर विचार केला ना, बघा 3 गोष्टी विषय सांगतो तुम्हाला, पण पहिली गोष्ट खालचा महिना आणि वरचा महिना. खालचा महिना बाबा आपला कृपाबिलाशी काय तुमचं नाव आणि पत्ता वगैरे काय असेल तर तो वरचा आणि खालचा महिना मिळून 3 मार्क आहेत. तर इथं तुमचे मार्क कट नाही होणार. पत्रलेखनामध्ये तुमचे मार्क नेमके कुठं कट होऊ शकतात हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि जिथं मार्क कट होतात त्याच्यावरती आपल्याला भर देणं, त्याची तयारी करणं खूप महत्त्वाचं असतं. आता याच्यामध्ये बघा, जो विषय आहे, विषय आणि विषयाला अनुसरून जो मजकूर लिहितो आणि ज्या मुद्द्यांचा वापर करून जो मजकूर वगैरे लिहितो तो 3 मार्काला आहे. तर हा मजकूर लिहिताना कदाचित तुमचे मार्क कट होऊ शकतात, कधी 2 मार्क पडू शकतात. जरी 2 जरी पडले तरी तुमचे 2 + 2 4 आणि 5 मार्क पत्रलेखनामध्ये तुम्हाला 6 पैकी मिळू शकतात. तसे 6 पैकी 6 पण मिळू शकतात. तुम्ही जर विषयाला अनुसरून नीट व्यवस्थित पत्र लिहिलं, कुठल्याही प्रकारचा व्याकरणाच्या तुमच्या चुका जर नसतील, सगळ्या विषय व्यवस्थित आला तर तुम्हाला 6 पैकी 6 म्हणजे इथं 3 पैकी 3 मार्क सुद्धा मिळू शकतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या. पण एक लक्षात घ्या, इथं एकाच वेळेस मार्क तुमचे गेले तर त्याचं दुःख मानायला काय हरकत नाही. पण जर तुमचे मार्क इथं गेले, ह्या 2 मधून मार्क गेले आणि ह्या 1 मधून जर गेले ना, तर ते खूप मोठं दुःख असणार आहे मित्रांनो.
कारण इथं तुम्हाला मार्क कट व्हायला संधीच दिली नाही पाहिजे तुम्ही. ओके, तर बघा आता एक पत्र जे आहे त्याचा आपण एक विषय जो आहे तो आपण समजून घेऊ. एक पत्र आपण बघूयात जेणेकरून आपली चांगली तयारी होईल. बघा या ठिकाणी एक पत्र आहे, एक नमुना कृती दिले, पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार आपल्याला पत्र लिहायचं. म्हणजे जाहिरात व्यवस्थित नीट वाचून द्यायची. एखादी जाहिरात दिली जाते, ती जाहिरात आपण नीट वाचायची, समजून घ्यायची. ओके, बघा इथं काय मनाली 2021 जाहिरातीच्या सुरुवातीला दिले. चला मनाली, नुसतं बघायला नव्हे तर पूर्णपणे अनुभवायला. 12 महिने सौंदर्याचा नजराणा. पहिल्या 100 पर्यटकांमधील लकी पर्यटक बना आणि मनालीची सहल पूर्णपणे मोफत अनुभवा. राजमाता पर्यटन, टिळक रोड, खोपोली 410-203. ईमेल दिलेला आहे abc@xxxx.com आणि संपर्क दिला आहे 86 आणि पुढे काय नंबर असेल तो दिलाय. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्यात. आता पत्र जी लिहायचे ती 2 ऑप्शन आहे. पहिला एक मुद्दा इथं आणि दुसरा मुद्दा इथं. पहिलं का बाबा तुम्हाला पर्यटक या नात्याने एक पत्र लिहायचं आहे आणि दुसरा मुद्दा एक मित्र या नात्याने पत्र लिहायचे. 2 पत्र आहे. एक तुमचं इथं दिसतं औपचारिक पत्र आहे, पर्यटक या नात्याने लिहायचं आहे, आणि हे अनौपचारिक पत्र आहे. 2 आहेत, दोन्ही आपण बघूयात. पर्यटक या नात्याने पत्र लिहिताना काय करणार आपण, राजमाता पर्यटन, टिळक रोड, खोपोली या संस्थेकडे पत्र लिहायचं आहे. मनाली सहल माहिती पत्रकाची मागणी करणारे पत्र. काय मनाली सहलीची जी माहिती आहे त्या संदर्भातची मागणी करणार आपल्याला पत्र लिहायचं बरं का. म्हणजे ही जे माहिती पत्र, आता ही जी सहल आहे, ही जी तुम्ही ॲडव्हर्टाईज वाचलेली आहे जाहिरात, तर तिची माहिती, त्याच्या माहितीसाठीचं बाबा आम्हाला माहिती पत्र द्या, असं एक पत्र लिहायचं. कोणाला लिहायचं तुम्हाला, राजमाता पर्यटन टिळक रोडला लिहायचं आहे. आणि दुसरं पत्र तुमच्या मित्राला लिहायचं आहे, दिव्यांग मित्राला मनाली पर्यटनाला नेल्याबद्दल तुमच्या मित्राचं अभिनंदन करणारं पत्र. आता पहिली गोष्ट आपण या पत्राचा विचार करताना तुम्ही काय लिहिणार, सगळ्यात पहिली गोष्ट दिनांक लिहिणं गरजेचं आहे बरं का. आता आपण हे डिटेलमध्ये बघू. कोणाला लिहायचं आहे, राजमाता पर्यटन, टिळक रोड वगैरे. तर इथं लिहिताना तुम्ही पहिलं काय करणार, एका कोपऱ्यात दिनांक लिहिणार. दिनांक लिहिल्यानंतर प्रति राजमाता पर्यटन, पण प्रति लिहिताना तुम्ही व्यवस्थापक लिहा, आयोजक लिहा, व्यवस्थापक राजमाता पर्यटन, टिळक रोड, खोपोली, आणि नंतर तो पत्ता व्यवस्थित लिहा. नंतर या विषय मनालीच्या सहलीचे माहितीपत्र मिळण्याबाबत, आणि मग महोदय लिहा आणि मग सुरुवात करा. तुमच्या बरोबर का, तुमच्या पर्यटन संस्थेची जाहिरात आम्ही कालच्या वृत्तपत्रामध्ये वाचली. जाहिरात वाचून आनंद झाला, कारण आम्हाला सुद्धा कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची इच्छा होती आणि ती इच्छा कदाचित तुमच्या या जाहिरातीमुळे आमची पूर्ण होईल. आणि तुमच्या या पर्यटन केंद्राकडून किंवा तुमच्या या पर्यटन संस्थेकडून दरवर्षी खूप चांगल्या प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या सहली जातात. ओके, किंवा सहलींचं आयोजन केलं जातं. आणि आमच्या ऐकण्यात सुद्धा आहे, आमच्या मित्रपरिवारांकडून किंवा काही नातेवाईकांकडून आम्ही ऐकले की तुमची जी सर्व्हिस आहे ती खूप चांगली असते. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सहलींचं आयोजन करता, खूप चांगली व्यवस्था असते. त्यामुळे यावर्षी सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातूनच मनालीला जाण्याचा जो बेत आहे तो आखत आहोत. परंतु या मनालीच्या सहलीचं जास्त म्हणजे माहितीपत्र आम्हाला मिळावं, जेणेकरून आम्ही किंवा माहितीपत्रक आणि दर जो आहे या सगळ्या गोष्टी जर आम्हाला कळाल्या तर आम्ही त्या पद्धतीने नियोजन करू. तर अशा प्रकारे काही गोष्टी तुम्हाला त्या पत्रामध्ये लिहायच्यात. आणि नंतर मग आपला कृपाभिलाषी वगैरे, मग तुमचं नाव, तुमचा पत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. ओके, तर हे झालं. आणि मित्र या नात्याने जर तुम्हाला पत्र लिहायचं तर तुम्ही लिहिणार की बाबा तुमच्या मित्राचं म्हणजे दिनांक लिहिलं, मित्राला बाबा सप्रेम नमस्कार वगैरे तुम्ही लिहून सुरुवात कराल. आणि नंतर मित्राला पत्र लिहिताना तुम्ही काय कराल की बाबा तुम्ही म्हणाल की बाबा त्याच्यावरती आपण नंतर बोलू. चला पहिला आपण हे एक पत्र आपण कव्हर करून घेऊ की जे पत्र आहे तुमचं मागणी पत्र आहे बरोबर, तुम्हाला मागवायचं आहे काहीतरी. आता याच्यामध्ये बघा या पत्रात इथं लिहिलंय, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला वरती दिनांक लिहायचा आहे. मी तुम्हाला म्हटलं दिनांक लिहिणं गरजेचं आहे. दिनांक लिहिताना तुमची सहल जी आहे बघा त्याच्या जवळपासची तारीख, अगोदरची तारीख लिहा. त्याच्यानंतर प्रति माननीय व्यवस्थापक राजमाता पर्यटन, टिळक रोड, खोपोली 410-203. आणि नंतर विषय पण लिहिणं गरजेचं आहे. विषय मनाली सहलीच्या माहिती पत्रकाची मागणी करण्याबाबत आणि महोदय. इथून एवढा जो तुमचा पट्टा आहे याला मित्रांनो 2 मार्क तुम्हाला मिळतील, 2 गुण. तर हे जे 2 गुण आहेत ना मित्रांनो, जर हे सगळं व्यवस्थित लिहिलं तर मला 2 पैकी 2 मार्क मिळणारच आहेत ना. माझे 2 मार्क कुठंच जाणार नाही. म्हणजे पत्रामधले हे 2 मार्क आपले फिक्स आहेत. आता नंतर मी पुढे काय लिहिणार बाबा, तुमची राजमाता पर्यटन ही खोपोलीतील एक नामवंत पर्यटन संस्था आहे. थोडंसं झाडावर चढवलं. आणि तुम्ही वर्षभर देशभर अनेक सहलींचं आयोजन करता आणि ते खूप चांगल्या प्रकारे आयोजन करता असं आम्हाला म्हणजे आमच्या ऐकण्यात आहे. ओके, तुमचा सहल खर्च सर्वसामान्यांना परवडणारा असतो हे आम्ही ऐकलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लिहिलं. आणि नंतर मग आपण बाबा थोडंसं डिटेलमध्ये लिहूया त्या पत्रामध्ये की बाबा यामुळे दिवाळीच्या सुट्टीत आम्हा मित्रमैत्रिणींचा मनाली सहलीला जाण्याचा मानस आहे. परंतु झालं इथं, परंतु
आम्हाला खर्चाचा अंदाजही घ्यायचा आहे, यासाठी मनाली सहलीचे माहितीपत्रक जर तुम्ही आम्हाला मेल केले तर बरे होईल. 10वीच्या विद्यार्थ्यांना काही सवलत असेल बरं का, 10वीच्या विद्यार्थ्यांना काही खास सवलत असेल तर त्याबद्दलही कळावं. ओके, जेणेकरून तसं नियोजन करता येईल. सहलीच्या वेळी आम्हाला अन्य काही खर्च होऊ शकतो का इत्यादींबाबत मेलमध्ये स्पष्टता दिली तर आम्हाला आयोजन करण्यात किंवा बरं पडेल. ओके, आणि तुमच्या मेलची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. विषय संपला. आणि नंतर मग खाली लिहिलं आपली कृपाबिलाशी अबक, नाव नसेल तर अबक लिहा आणि तुमचा पत्ता लिहा आणि तुमचा ईमेल लिहा. विषय संपला. आता यात एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी तुमच्या प्रश्नामध्ये नाव दिलेलं असतं की बाबा सरिता ही पत्र लिहिते व्यवस्थापकाला, मग तिथं तुमचं नाव लिहा, सरिता समीर काय असेल. जर पुस्तकामध्ये जर दिलं असेल, प्रश्नामध्ये जर नाव दिलं असेल, कदाचित कधी प्रश्नात नाव दिलं जाऊ शकतं. जर नाव दिलं असेल तर नाव लिहायचं, नसेल लिहिलं तर अबक लिहून जय महाराष्ट्र. विषय संपला. आता किंवा तुमचं नाव वगैरे नका लिहू, तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा नंबर लिहायला आणि खाली लिहाल सर कृपया मार्क द्या आणि या नंबरवर संपर्क करा, असं काय करू नका. तर अशा प्रकारे हे पत्र जे आहे ते आपण लिहू शकतो. आता दुसरं पत्र काय बाबा, एक मित्र लिहितोय आपल्या दुसऱ्या मित्राला, की त्या मित्राने काय केलंय, मनालीला तो आपल्या एका दिव्यांग मित्राला घेऊन गेलेला आहे, तर एक त्याला पत्र लिहायचं आपल्याला. ओके, आता तो विषय काय होता त्या पत्राचा, की जो विषय जो होता आपला हा होता दिव्यांग मित्राला मनाली पर्यटनाला नेल्याबद्दल तुमच्या मित्राचं अभिनंदन करणारं पत्र, की बाबा मित्रा खरंच तुझं खूप अभिनंदन आहे, तू जे कार्य केलेलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे आणि तू आपल्या मित्र जो आहे किशोर याला तू घेऊन गेलास, तो दिव्यांग आहे, परंतु तुम्ही तुमच्या डोळ्यांनी त्याला मनाली दाखवली आणि तुम्ही सर्वांनी संपूर्ण सहल होईपर्यंत तुम्ही त्याची काळजी घेतली, त्याबद्दल खरंच मित्रांनो तुमचा मला खूप सार्थ अभिमान वाटतो. आणि हे ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मला खूप बरं वाटलं आणि अशाच प्रकारची चांगली कामं तुम्ही करत जा, असं त्याला सांगायचं त्या मित्राला पत्रातून. बघा आता आपण बघूयात हे पत्र नेमकं कशा प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे. हे अनौपचारिक पत्र आहे. याच्यामध्ये दिनांक लिहिलं आणि प्रिय मित्र अथर्व सप्रेम नमस्कार या 3 गोष्टी आल्या पाहिजेत. तुम्हाला इथंच तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. आणि नंतर मग ते लिहिल्यानंतर या डिसेंबर महिन्यात तुम्ही बरेच जण मनालीला पर्यटनासाठी गेला होतात. ओके, तुमची सहल खूप छान झाली. ओके, झाली असे कळले. आणि अथर्व, मनाली खूप छान आहे आणि तिथं कधीही गेलं तरी ते मनालीचं जे वातावरण आहे ते आपल्या सगळ्यांना खूप छान दिसणार, परंतु तुम्ही एक खूप चांगलं काम केलं. मला तुझे खास अभिनंदन करायचं यासाठी की तू आपला जो मित्र सागर आहे, जो दिव्यांग आहे, त्याला तुम्ही मनालीला घेऊन गेलात आणि त्याला तुम्ही मनाली दाखवलीत आणि तुम्ही सर्वांनी संपूर्ण सहल संपेपर्यंत त्याची खूप काळजी घेतली. त्याला सुद्धा खूप छान वाटलं असेल, परंतु मला हे सगळं ऐकून मला स्वतःला खूप मोठा आनंद झाला आणि मला तुमच्या सर्वांचा अभिमान वाटतो मित्रांनो. खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, त्याला डोळ्याने खूप अंधुक दिसते, त्याचा डावा हातही थोडा अधू आहे, त्यामुळे त्याला सहसा कोणी सहलीला नेत नाही, परंतु तू आणि तुझ्या मित्रांनी हे आव्हान आनंदाने स्वीकारलं. 10 दिवसांच्या सहलीत त्याची काळजी घेतली. सागरने या सहलीचा खूप आनंद लुटला असं मला कळालं. ओके, आणि नंतर शेवटी लिहायचं, तुझे कार्य म्हणजे संवेदनशील मनाचं लक्षण आहे. तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि मग शेवटी लिहायचं, तुझा मित्र अबक, तुमचा पत्ता आणि ईमेल लिहिणं जे लिहायला विसरू नका. तर एकंदरीत अशा प्रकारे ही दोन्ही पत्र बघितली. तुमच्या लक्षात आलं असेल पत्रामध्ये नेमके मार्क कुठे तुम्हाला जास्तीत जास्त मिळू शकतात आणि तुमच्या पत्रामध्ये मार्क कुठे जाऊ शकतात, या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मित्रांनो. ओके, आता आपण पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये जो सारांश लेखन आहे, सारांश लेखनावरती आपण चर्चा करू. ओके, आता सारांश लेखन म्हणजे बघा, जो तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई मध्ये जो तुमचा अपठित उतारा असतो त्याच उतार्यावर तुम्हाला सारांश लेखन लिहायचा असतो. त्याच उतार्याचा तुम्हाला 1/3 भाग तुम्हाला लिहायचा असतो. तर सारांश लेखन नेमकं कसं लिहायचं, लिहिताना नेमके काय काळजी घ्यायची, हे सगळे डिटेल्समध्ये बघूयात. बघा, दुसऱ्यातलं 5व्यातला अ मध्ये 2 प्रश्न असतात. एक असतं पत्र लेखन, आपल्याला एक असतं काय असतं, पत्र लिहायचं असतं आणि दुसरं असतं सारांश असतं, सारांश लेखन. ओके, तर याच्यामधलं काहीतरी एकच लिहा तुम्ही, पत्र लिहा किंवा सारांश लिहा, दोन्ही लिहत बसू नका, उगाच आपला टाइम वेस्ट करायचा नाही. बघा, आता पहिली गोष्ट काय करायचं आपल्याला इथं, की याच्यामध्ये काय असतं, सारांश लेखनासाठी विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 मधला जो ई आहे, तो जो अपठित उतारा दिला जातो त्याचाच सारांश लेखन आपल्याला लिहायचं असतं, त्याचाच सारांश लिहायचा असतो. बघा, इथं काय पहिला मुद्दा, उतारा काळजीपूर्वक वाचायचा आपल्याला सारांश लेखन लिहिताना आणि त्या उतारात कोणता विचार मांडला हे समजून घ्यायचं. एखादा उतारा दिला असेल तर त्याच्यामध्ये नेमका कुठला विचार मांडलेला आहे, शैक्षणिक विचार मांडला आहे, सामाजिक विचार मांडलेला आहे, नेमका कुठल्या प्रकारचा विचार मांडला आहे तो समजून घ्यायचा आपल्याला. कारण तो विचार जर समजला तर तो विचार आपल्या लिखाणातून व्यक्त झाला पाहिजे सारांश लेखन लिहिताना. दुसरी गोष्ट, उतार्यातील विचार थोडक्यात स्वतःच्या शब्दात लिहावे. हे विचार लिहून काढताना उतार्यातील उदाहरणे, अलंकारिक शब्द समाविष्ट करण्याची आवश्यकता नसते.
मूळ उतार्यात अवतरणे असल्यास ती जशीच्या तशी घेऊ नका. हा मजकूर तृतीय पुरुषास आणि थोडक्यात लिहावा. म्हणजे ज्यावेळेस बघा मित्रांनो, एखादा चित्रपट आपण बघतो, पिक्चर बघतो, आणि पिक्चर बघितल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्राला दुसऱ्या दिवशी त्या पिक्चरची स्टोरी सांगता, ती स्टोरी सांगत असताना तुम्ही तुमच्या शब्दात सांगता, अरे सलमान खान आला आणि त्यांनी अशी एकदम फाईट मारली ना, आणि जवान पिक्चरमध्ये बघा ना, सुरुवातीला ती एंट्री दाखवलेली आहे कोणाची, बाबा कोण आपला तो, शाहरुख खानची एंट्री दाखवली. मग म्युझिक येते, म्युझिक कशी असते, अशा प्रकारे एक म्युझिक असते. मग तो येतो, अशी डोक्याला पट्टी बिट्टी बांधलेली असते मस्तपैकी, आणि नंतर मग ती फायटिंग बिटिंग होते आणि तो म्हणतो मैं कोण हो, आणि मग नाव येतं शाहरुख खान वगैरे. मग जसं सांगतो ना आपण, ते जसं पिक्चरचं 3 तास सांगत बसत नाही, तो तुम्ही 3 मिनिटात सांगता, तसंच इथं तुम्हाला सांगायचं, उतारा वाचायचा, समजून घ्यायचा आणि तुमच्या भाषेमध्ये लिहायचा, विषय संपला. जशाच्या तशा ओळी मित्रांनो तिथं टाकू नका. ओके, लक्षात आलं. हा, त्याच्यानंतर बघा तिसरा मुद्दा, उतार्यात नसलेला मुद्दा सारांश लेखनामध्ये घेऊ नका. जो मुद्दा उतार्यामध्ये नाहीये तो सारांश लेखामध्ये घेऊ नका. उदाहरणार्थ जवान चित्रपटामध्ये ची स्टोरी सांगा, उगाच मध्येच तुम्ही पठाणमध्ये मग सलमान खान पण आला होता, मग ते नका टाकू. तुम्ही एकच उतारा जो आहे तो समजून घ्या, तो वाचून त्याच्यातलेच मुद्दे तुम्ही पुढे मांडले पाहिजेत. उतार्यातील विचारावर कोणतेही भाष्य करू नका. ओके, लेखकाचाच विचार थोडक्यात सांगायचा आहे तुम्हाला. सारांशातील शब्दसंख्या 35 ते 40 एवढी आहे का हे पाहावे. शब्दसंख्या तुमची 35 ते 40 शब्दांपर्यंतच पाहिजे. ओके, जास्त नको, अनावश्यक आपल्याला लिहायचं नाहीये. सारांशातला शीर्षक देणे आवश्यक असतं मित्रांनो. शीर्षक नसेल तर शीर्षक द्या, टायटल द्या, 1 मार्क भेटन. सारांशाला शीर्षक देणं लय गरजेचं आहे. शीर्षक नसेल तर मग कदाचित एखादा मार्क तुमचा कट होईल. ओके, तर शीर्षक द्या. आता आपण काय करू, प्रत्यक्षामध्ये हा एक उतारा जो आहे तो वाचू, आणि उतारा वाचून याचा सारांश लिहायचा. आता बघा 4 माणसे शेजारी पाजारी, पारावर, शाळेत, कचेरीत, बसमध्ये, आगगाडीच्या डब्यात, या ना त्या निमित्ताने थोडा जरी वेळ एकत्र जमली की त्यांच्या बोलण्याचा, गप्पांचा आणि चर्चेचा विषय असतो. इतरांच्या चुका, दोष, इतरांची टवाळे, बरं का, त्यांच्या चर्चेचा विषय असतो. काय असतो बाबा, बघा, जर का बरीचशी माणसे एकत्र जमली तर त्यांच्या चर्चेचा विषय काय, त्यांच्या चर्चेचा विषय काय असतो, इतरांच्या चुका, इतरांचे दोष व इतरांची टवाळी. म्हणजे याचा अर्थ लोकांना इतरांचे दोष, चुका आणि इतरांची निंदा करायला आवडतं. बरं का, मग तुम्ही काय लिहू शकता, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये या 4 ओळींचं एखाद्या छोट्या ओळीमध्ये तुम्ही लिहू शकता, रूपांतर करू शकता, की लोकांना टिंगल टवाळ्या आणि लोकांना इतरांच्या चुका आणि दोष शोधायला आवडतं. बरं का, हे तुम्हाला इथं दिसतंय. म्हणजे तुम्ही वाक्य वाचा, 4-5 वाक्य करून त्याच्यातून तुमचा सार घ्या. लोकांना नेहमी इतरांच्या चुका आणि इतरांचे दोष, टिंगल टवाळी, इतरांच्या चुका दाखवण्यास, इतरांचे दोष दाखवण्यास आणि इतरांचे टिंगल टवाळी करण्यास आवडतं, असं आपण म्हणू शकतो. याचा अर्थ तो होतो. म्हणजे ही एक प्रकारची परनिंदाच चाललेली असते. असे म्हणा ना, मद्याची नशा चढावी त्याप्रमाणे परनिंदेची धुंदी माणसास चढत असते. परनिंदा करणारा माणूस स्वतःच्या अंतःकरणातील आणि सभोवतालच्या वातावरणातील प्रसन्नता नाहीशी करून दुःखाचे, औदासिन्याचे, निराशेचे, मस्तराचे आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यास हातभार लावतो. बरोबर का. मग ही परानिंदा करणारा जो माणूस आहे तो नेहमी, बरं का, ही परानिंदा केल्यामुळे माणूस नेहमी दुःखी, उदास आणि निराश होतो, असं तुम्ही लिहू शकताय तुमच्या भाषेमध्ये. म्हणजे इथं पूर्ण लिहायचं नाही, तुमच्या भाषेत लिहायचं आहे. धूर रोखणाऱ्या ज्योतीमुळे दिव्याची कास धुरकटून जाते आणि दिव्याचा प्रकाश पार हरपून जातो. मात्र ज्योतीची काजळी झटकली, ती मर्यादित ठेवली व दिव्यावरील काच रोज सकाळी स्वच्छ पुसली की प्रकाश अवतीभोवती लख्ख पसरतो. अंधकाराचा लोप होऊन उजळून निघते. बरोबर, अंधकाराचा लोप होऊन वातावरण उजळून निघतं. तसेच आपण रात्री झोपण्यापूर्वी किंवा पहाटे उठण्यापूर्वी मनाच्या काचेवर सतत इतरांच्या अवगुणांच्या विचाराने जमलेली काजळी अंतःकरणातील क्षमतेच्या राखेने स्वच्छ पुसली की आपले मन दिवसभर टवटवीत राहते. जेथे आपण जाऊ तेथे तेथे प्रसन्नताच निर्माण करण्यास आपला हातभार लागेल. आता हा ज्यावेळेस उतारा वाचतो त्यावेळेस उतारा वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामधल्या 3 ओळी वाचा आणि त्या 3 ओळी तुमच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, जसं इथं अंधकाराचा लोप होऊन वातावरण उजळून निघतं, तसेच इथं हे उदाहरण देत नका बसू. आपल्याला बघा या ठिकाणी आता याचं उदाहरण, याचं आपण सारांश कसं लिहिलं बघा या ठिकाणी. इथं जर आपण बघितलं तर काय शीर्षक काय लिहायचं, गुणग्राहकता ही प्रसन्नतेची जननी, किंवा तुम्ही कोणाची निंदा नालस्ती करू नये. ओके,
तर या अशा प्रकारे शीर्षक तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला जे रुचेल, आवडेल ते म्हणजे उताराला अनुसरूनच आपल्याला लिहायचं. बघा, इतरांच्या चुका दोष यांच्याबद्दल टवाळी करणे हे बऱ्याच लोकांचं आवडीचं काम असतं. बघा, सुरुवातीला ते दिलं होतं आपलं. ओके, किंबहुना वेळ घालवण्याचं ते एक साधन असतं. त्यामुळे निंदा करणारे लोक काय होतात, मी तुम्हाला सांगितलं, निंदा करणारे लोक द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी पसरवत असतात. ओके, आणि परंतु निंदक माणसांनी इतरांचे गुणही समजून घेतलं पाहिजे. निंदक जो निंदा करतो त्याने इतरांचे गुण सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, आणि ते जर आपण गुण समजून घेतलं तर सगळीकडचं वातावरण प्रसन्न करण्यास मदत होईल. तर इथं मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता. बघा, इतरांच्या चुका दोष यांच्याबद्दल टवाळी करणे हे बऱ्याच लोकांचे आवडीचे काम असते, किंबहुना वेळ घालवण्याचे ते एक साधन असते. त्यामुळे निंदा करणारे व ऐकणारे द्वेष, मत्सरी वातावरण निर्माण करत असतात. परंतु निंदक माणसांनी इतरांचे गुणही समजून घेतले तर प्रसन्न वातावरण सर्वत्र निर्माण होईल. पण लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही तो उतारा वाचाल, सारांश लिहित असताना, त्यावेळेस 3-4 ओळी मिळून 3-4 ओळी वाचल्यानंतर त्या 3-4 ओळींचा सार तुम्ही एका वाक्यामध्ये तुमच्या शोधा, एका वाक्यामध्ये तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा, तर नक्कीच तुम्हाला सारांश लेखन लिहिता येईल. ओके, सारांश लेखनामध्ये जशाच्या तशा ओळी छापून नाही लिहायच्या, या ओळी तुम्हाला तुमच्या मनाने लिहायच्या असतात, हे लक्षात ठेवा. परंतु तो उतारातला जो मूळ गाभा आहे, जो मूळ विचार आहे, त्या विचाराला छेद न देता आपल्याला सारांश लेखन करायचं आहे, आणि शीर्षक देणं लय गरजेचं आहे. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात. हा झाला प्रश्न क्रमांक 5व्यातला अ, जो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं गेलं होतं, एक सारांश लेखन आणि पत्रलेखन दोघांपैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा असतो. ठीक आहे, तर दोन्ही गोष्टी झाल्या. आता प्रश्न क्रमांक 5व्यातला आ जो आहे, आ, तर आ खूप महत्त्वाचा आहे, कारण आ मध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे असतात. 3 पैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्यात आणि 10 मार्क आहेत. एक आहे बातमी लेखन, एक आहे जाहिरात लेखन आणि कथा लेखन. याच्यामध्ये बातमी लेखन आणि जाहिरात लेखन जो आहे ना, किंवा कथा लेखन पण एखाद्याला सोपा जाऊ शकतो. सगळ्यात जास्त सोपं आहे जाहिरात लेखन, जिथं तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. ओके, तर आता आपण बघूयात या 3ही मुद्द्यांवरती चर्चा करू, आणि त्याच्यानंतर बाकी आणखी 3 महत्त्वाचे लेखन विभागातले आपले मुद्दे. त्यामुळे ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, परंतु व्हिडिओ संपूर्ण नीट समजून घ्या. ज्याला चांगले मार्क मिळवायचे लेखन विभागामध्ये 24 पैकी 24, त्यांनी ही व्हिडिओ संपूर्ण समजून घेणं लय गरजेचं आहे. बघा मित्रांनो, आता एका मुद्द्यावरती आपण चर्चा करू. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आपण बातमी लेखन. बातमी कशी लिहायची मित्रांनो? बघा ना, बातमी लेखन करताना आपण काय करतो की प्रॅक्टिकली कधी बघत नाही. आपण पेपर मधल्या कधी बातम्या वाचल्यात का? बघा, पेपर मधल्या जर कधी बातम्या वाचल्यात का? उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी एखादा समारंभ झाला असेल, की बाबा एखाद्या ठिकाणी मराठी दिन साजरा झाला असेल, कालच मराठी दिन साजरा झाला. ओके, तर मराठी दिन जर साजरा झाला असेल तर मग काय बातमी येते बाबा? जनता विद्यालय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये मराठी भाषा दिन साजरा, मराठी राजभाषा दिन साजरा. ओके, मग तिथं येतं की म्हणजे तिथं तारीख येते, ठिकाण येतं, आणि मग लिहिलं जातं पुढे की छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा झाला. या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांचा सहभाग होता, आणि ती डिटेल्स आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येतात. कार्यक्रमामध्ये कोण कोण उपस्थित होतं, मराठी भाषा दिन जो आहे तो कसा साजरा झाला, त्याच्यामध्ये कुठले कार्यक्रम घेण्यात आले, म्हणजे मराठी भाषा दिन जर साजरा झाला असेल तर त्याच्यामध्ये काही स्पर्धा घेण्यात आलेल्या का, कोणाची भाषणं झाली का, काही बक्षीस समारंभ झाला का, त्याचबरोबर तिथं कोण कोण पाहुणे उपस्थित होते, प्रमुख पाहुणे काय म्हणाले, या सगळ्या मुद्द्यांवरती तिथं चर्चा केलेली असते त्या बातमीमध्ये. तर बातमी लिहिताना ती कधीही आपल्याला भूतकाळामध्ये लिहायची असते, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा, एकंदरीत बघा काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा ना, बातमी लेखनामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं ते पण सांगतो तुम्हाला. बातमी लेखनामध्ये बघा, मराठी भाषा दिन, आज विज्ञान दिन आहे, विज्ञान दिनाविषयी पण विचारलं जाऊ शकतं. स्नेह संमेलन, शालेय घडामोडी असतील, वृक्षारोपण असेल किंवा सहल असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे बातमी लेखनासाठी आपल्याला दिले जातात. आणि शब्द मर्यादा जी आहे ना, 50 ते 60 शब्दात आपल्याला बातमी लिहायची. ओके, हे लक्षात घ्या. आता बातमीमध्ये काय काय आलं पाहिजे? एक तर शीर्षक आलं पाहिजे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बातमीचा स्रोत कुठून बाबा बातमी आहे, कुठल्या ठिकाणाची बातमी आहे, आमच्या वार्ताहराकडून वगैरे आपण म्हणतो, आमच्या बातमीदाराकडून म्हणतो, तसा स्रोत आला पाहिजे. स्थळ आणि दिनांक जो आहे ना, यांचा उल्लेख व्यवस्थित झाला पाहिजे. स्थळ आणि दिनांक लिहिताना लक्षात घ्या मित्रांनो. आता मराठी भाषा दिन साजरा अशी जर बातमी असेल तर तुमचा दिनांक कुठला आलं पाहिजे? तर तुमचं दिनांक आता 27 फेब्रुवारीला मराठी दिन असतो, त्याच्यामुळे तुमची तारीख 27 फेब्रुवारी असली पाहिजे. नाहीतर तुम्ही काहीतरी लिहायचे सप्टेंबर ऑक्टोबर मधली कुठली तारीख, तर मजा नाही. स्वातंत्र्य दिन साजरा, मग तारीख 15 ऑगस्ट. प्रजासत्ताक दिन साजरा, मग तारीख 26 जानेवारी.
तर त्या तारखा लक्षात घ्या, तारखा सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. महिला दिन साजरा झाला, मग तुम्ही ऑक्टोबरमध्ये करणार का? नाही, 8 मार्चला करणार. तर त्या तारखा सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, डिपेंड करतात कधी कधी. ठीक आहे. बातमीचा शिरोभाग जो आहे तो महत्त्वाचा आहे, आणि नंतर मग विस्तृत बातमी. बातमीचा शिरोभाग म्हणजे सुरुवात जी बातमीची आहे ती, आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टी. आता आपण प्रत्यक्षात एक बातमी बघूयात. ओके, उदाहरण बघूयात. बघा, खालील विषयावर बातमी तयार करा. तुमच्या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा. ओके, मग आता शाळेचं नाव लिहा तुमच्या. बाबा छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा. मग ती बातमी बाबा काय बाबा ते येईल बाबा पुणे 15 ऑगस्ट पुणे, आणि नंतर बाबा आमच्या वार्ताहराकडून, आणि मग खाली तुम्ही लिहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन धूमधडाक्यामध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी भारताचा स्वातंत्र्य दिनाने म्हणजे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य म्हणजे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बरोबर. किंवा तुम्ही सुरुवातीला लिहू शकता की स्वातंत्र्य दिन साजरा झाला. सुरुवातीला राष्ट्रगीत ध्वजगीताने सुरुवात करण्यात आली, आणि त्याचबरोबर ध्वज जो आहे ध्वजारोहण स्थानिक नगरसेवक XYZ त्यांचं काय नाव असेल यांच्या हस्ते किंवा बाबा माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत गाण्यात आलं, काही समरगीतं देशभक्तीपर गीतं गाण्यात आली, आणि त्यानंतर मग विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांमध्ये स्वातंत्र्याची पहाट असा विषय होता. या विषयावरती खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपली भाषणं जी आहे दिली, खूप चांगल्या प्रकारे विचार मांडले, आणि त्याच्यामधून काही विद्यार्थ्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आले, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ओके, अशा प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा झाला असं आपण डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी लिहू शकतो. ओके, म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा झाला म्हणजे एवढं लिहिण्यापेक्षा की स्वातंत्र्य दिनानिमित्त काही स्पर्धांचं आयोजन झालं हे जर लिहिलं तर थोडासा विषय आपला वाढतो. ओके, एवढे लिहू शकता तुम्ही. किंवा चांगले परेड जी आहे ती करण्यात आली, किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या शाळेतलं स्वातंत्र्य दिन आणा, आणि तो स्वातंत्र्य दिन डोळ्यासमोर आणा, आणि ती जी घटना झाली ती लिहून काढा व्यवस्थित. आता आपण डिटेल्समध्ये बघूयात नेमकी ही बातमी कशी लिहिली गेलेली आहे. बघा, याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट आपला जो आहे ना, शारदा विद्या मंदिर भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा. ओके, अशा प्रकारे एक हेडिंग टाकली, शाळेचं नाव भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा. ओके, पहिली गोष्ट दिनांक, इथं 15 ऑगस्ट लिहा शक्यतो. कर्जत किंवा ते शहराचं नाव बाबा पुणे असेल काय, आणि आमच्या वार्ताहराकडून, हे जरा इथं लिहायला विसरू नका. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा इथं काय बाबा, शारदा विद्या मंदिर कर्जत येथे भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उल्हासात साजरा झाला. ओके, स्वातंत्र्य दिनाप्रसंगी शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीत सादर केले. झालं. आता हेच सेम टू सेम प्रजासत्ताक दिनानिमित्तासाठी असू शकतं. प्रजासत्ताक दिन साजरा झाला ते असेल तर अशा प्रकारची बातमी असेल. या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक नगरसेवक 3XXX यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तुम्ही नाव लिहू शकता. ओके, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये स्वातंत्र्याची 70 वर्ष या विषयावर उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते लिहा. प्राथमिक आणि माध्यमिक अशा 2 गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. ओके, अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून लाभला, आणि स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे ती जी घटना आहे ती व्यवस्थित तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. ती बातमी जी आहे ती व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही बातमी आपल्याला लिहिता येईल. तर लक्षात घ्या, बातमी लिहिताना सगळ्यात इम्पॉर्टंट घटक, सगळ्यात इम्पॉर्टंट भाग म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्ही टायटल चुकवलं नाही पाहिजे. टायटल जो आहे बातमीचं शीर्षक जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दिनांक, त्याच्यानंतर ठिकाण, आणि त्याच्यानंतर हा स्रोत आमच्या वार्ताहराकडून. या गोष्टी ज्या आहेत 1, 2, 3, 4 ह्या व्यवस्थित लिहा, आणि नंतर मग तुमचा जो कार्यक्रम आहे तो लिहायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क मिळतील. 2 पॅरेग्राफमध्ये तरी ती बातमी लिहा. ओके, तर अशा प्रकारे आपण बातमी लेखन करू शकतो. आता बातमी लेखनानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे जाहिरात लेखनाचा वगैरे आहे. आता जाहिरात लेखनामध्ये बघा काय की जाहिरात लेखन पण 5 मार्क आले आपल्याला. जाहिरात लेखन पण खूप सोपं आहे मित्रांनो. जाहिरात लेखनामध्ये कसं असतंय, आता जाहिरात लेखन लिहिताना एक काळजी घ्या. जाहिरात लेखन बघा याच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे बघा. जाहिरात लेखनासाठी कुठले मुद्दे बघा, जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सगळ्या मुद्द्यांचा विचार करावा. कृतीमध्ये जे काही मुद्दे लिहिले जातील म्हणजे शब्दांवर आधारित जाहिरात किंवा ऑलरेडी एखादी जाहिरात दिली जाईल तिला परत तुम्ही तयार करा चांगल्या प्रकारे, असा प्रश्न असू शकतो. ओके, चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही, शब्दरूप महत्त्वाचे आहे. जाहिरात लेखनासाठी पुढीलपैकी कोणत्याही प्रकारची कृती दिली जाईल. एकतर तुम्हाला शब्दावरून जाहिरात लेखन करायला सांगितलं जाईल, किंवा एखादी जाहिरात देऊन त्याच्यावरची कृती सोडवायला सांगितली जाईल, किंवा एखादा विषय दिला जाईल,
किंवा दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करायला सांगितलं जाईल, किंवा कलात्मक सर्जनशील रीतीने, बघा आता पुढचा मुद्दा काय, कलात्मक सर्जनशील रीतीने केलेल्या अन्य कोणत्याही कृती आधारे जाहिरात लेखन सांगितलं जाईल. आणि जाहिरात लेखनाची शब्द मर्यादा 50 ते 60 आहे. ओके, तर आता प्रत्यक्षात आपण उदाहरणच बघूयात मित्रांनो, म्हणजे काय टेन्शन येणार नाही. पण सगळ्यात अति महत्त्वाचे मुद्दे जाहिरात लेखनासाठी, हे मुद्दे मुलं विसरतात, त्याच्यामुळे कदाचित मार्क जातात. पहिली गोष्ट, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय आला पाहिजे. शब्द कमी पण आशय जास्त व्यक्त झाला पाहिजे जाहिरातीमधून. त्याच्यानंतर बघा, लक्षवेधी शब्दरचना असावी. तुमची जी शब्दरचना आहे ती लक्षवेधी असावी. कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे आणि आकर्षकपणे नमूद केलं पाहिजे. जाहिरात कशाची आहे तर ते ठळकपणे दिसलं पाहिजे. संतूर साबणाची जाहिरात होते का, मग तिथं संतूर साबणाचा फोटो बिटो पाहिजे का, बाबा संतूर साबण हा किंवा बाबा निरमा साबणाची, सौंदर्य साबण निरमा अशी आली पाहिजे का जाहिरात. की बाबा जाहिरात कशाची आहे, कपड्याची जाहिरात आहे का, कपड्याच्या दुकानाची आहे का, तर त्या कपड्याच्या दुकानाचं नाव पाहिजे. बेकरीची आहे का, तर त्या बेकरीच्या दुकानाचं नाव पाहिजे. ती नाव जे जाहिरात आहे त्याचं व्यवस्थित शीर्षक आपल्याला देता आलं पाहिजे. अलंकारिक, काव्यमय आणि प्रभावी शब्दरचना पाहिजे. जाहिरातीमध्ये संपर्क आला पाहिजे, स्थळाचा पत्ता आला पाहिजे, संपर्क क्रमांक आला पाहिजे, मोबाईल नंबर, ईमेल, ID यांचा स्पष्ट उल्लेख असणं लय गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, आणि जाहिरात नेहमी पेनाने लिहायची, पेन्सिलीचा वापर करू नका. जाहिरात लिहिताना पेनाने लिहायची. ओके, आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा, चित्र काढायची आपल्याला आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काय आलं पाहिजे, स्थळाचा पत्ता, त्याच्यानंतर संपर्क क्रमांक, स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID या सगळ्या गोष्टी नीट दिसल्या पाहिजे. आता बघा इथं पुढील शब्दांचा वापर करून जाहिरात करा. इथं शब्दांचा वापर करून आपल्याला जाहिरात करायला सांगितलेले आहे. याच्यात बेकरी, केक स्पेशलिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान. आता बघा इथं जर तुम्ही विचार करा, ग्राहक समाधान हा शब्द आहे, मग इथं तुम्ही लिहू शकता, इथं काय विचार होतोय का बाबा, एकच ध्यान ग्राहकांचे समाधान. म्हणजे तुम्हाला टायटल मिळालं, एकच ध्यान ग्राहकांचे समाधान झालं, एक टायटल मिळालं मस्तपैकी. म्हणजे बेकरीचं नाव, आता बेकरी सांगितले ना, मग तुम्ही बेकरीचं नाव लिहा बाबा. एक लिहा समजा मेहर बेकरी किंवा काहीतरी काही नाव द्या, संजय बेकरी. ओके, नाव लिहिलं संजय बेकरी. ओके, झालं. आणि इथं लिहायचं की बाबा ताजे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण. ओके, ताजे पदार्थ मिळवण्याचे एकमेव ठिकाण, ताजे बेकरी पदार्थ मिळवण्याचे एकमेव ठिकाण, असं तुम्ही लिहू शकता. ताजे पदार्थ मिळवण्याचे एकमेव ठिकाण असं तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. कारण इथं ताजे पदार्थ आहे ना, ताजे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण, मिळण्याचे एकमेव ठिकाण असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे हा शब्द आला, ताजे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण. इथे एक बॉक्स केला तुम्ही अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर ग्राहक समाधान, मग तुम्ही काय करा, एक वरती एक टायटल द्या, एकच ध्यान ग्राहकांचे समाधान, वर एक टायटल काय, एकच ध्यान ग्राहकांचे समाधान. त्याच्यानंतर खाली संजय बेकरी, ताजे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण. ओके, आता त्याच्यानंतर आणखी काय राहिलं, बेकरीचा आला बाबा, केक स्पेशलिस्ट शब्द राहिला आणि आईस्क्रीम राहिला. आमच्याकडे आल्यानंतर काय करा माहिती आहे का, हे सगळं झाल्यानंतर इथं वाटलंच तर एक वर्तुळ करा, सर्कल करा असं. आमच्याकडे सर्व प्रकारचे आईस्क्रीम मिळतील, बरोबर. आणि त्याच्यानंतर इथं एक गोल करून इथं एक लिहा की केक स्पेशलिस्ट, शहरातील एकमेव केक स्पेशलिस्ट. ओके, तर हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आणि काय बाबा, आणि वाटलंच तर इथं एक वाटलंच तर तुम्ही एक अशा प्रकारे या दोघांना जोडून जर इथं मध्येच लिहू शकता की काय बाबा, तुम्ही केक आणि इतर पदार्थ ऑनलाईन मागवू शकता. झालं, लिहिलं. आणि त्याच्यानंतर मग इथं खाली लिहू शकता स्थळ, म्हणजे तुमचा पत्ता किंवा पत्ता लिहा. इथं पत्ता काही तुम्हाला जो लिहायचा तो लिहा. त्याच्यानंतर इथं पत्त्यानंतर इथं काय तुम्हाला लिहायचं, संपर्क मग तुम्ही नंबर आणि ईमेल ID वगैरे लिहू शकता. अशा प्रकारे ही जाहिरात आपल्याला करता आली पाहिजे. लक्षात आलं असेल तुमच्या. या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बघा एवढे सगळे शब्द आहेत. मग इथं वाटलंच तर लिहायचं. पहिली गोष्ट बघा, परत एकदा व्यवस्थित आता बघू. एकच ध्यान ग्राहकांचे समाधान. काय बाबा, ग्राहकांचे समाधान झालं. कारण ग्राहकांचे समाधान हा शब्द होता. झालं, एवढं केलं इथं. त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं आपल्याला की बाबा बेकरीचं नाव संजय बेकरी. वाटलंच तर ह्याला तुम्ही असं करा आणि इथं लिहा संजय बेकरी. झालं, संजय बेकरी झालं. आता काय राहिलं बाबा आपल्याकडं, ताजे पदार्थ, बरोबर का. ताजे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण, ताजे पदार्थ मिळण्याचे
मिळण्याचे एकमेव ठिकाण असं लिहू शकतो. एकमेव ठिकाण झालं. ताजे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण. मग याला तुम्ही असं करा की यालाच जोडून वाटलंच तर इथून असं घ्या, असं असं अशा प्रकारे तुम्ही थोडंसं आकर्षक काहीतरी करू शकता. झालं. आता एवढं सगळं झालं की ते आकर्षक वाटतं, हे सगळं दिसायला सुद्धा चांगलं वाटतं. आता काय राहिलं बाबा, तुमचं बेकरी झालं, त्याच्यानंतर ताजे पदार्थ झालं, ग्राहक समाधान झालं. आता कुठले शब्द राहिले त्याला आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. याच्यामध्ये काय राहिलं बाबा, केक स्पेशलिस्ट राहिला आणि आईस्क्रीम राहिला. ओके. मग इथं वाटलंच तर तुम्ही यालाच शहरातील इथून मस्त अशी रेष मारा, असं घ्या आणि इथं अशा प्रकारे इथं करून लिहा बाबा. इथं वाटलंच तर तुम्ही लिहू शकता शहरातील एकमेव केक स्पेशलिस्ट. इथं लिहायचं शहरातील एकमेव केक स्पेशलिस्ट. ओके. स्पेशालिस्ट झालं. स्पेशालिस्ट लिहिलं आणि त्याच्यानंतर इथं काय बाबा राहिलं, ताजे पदार्थ की आईस्क्रीम राहिलं. उत्तम दर्जाचे आईस्क्रीम केंद्र इथं लिहायचं. उत्तम दर्जाचे आईस्क्रीम केंद्र वगैरे तुम्ही लिहू शकता. आणि त्याच्यानंतर मग खाली तुमचा राहिला पत्ता लिहा तुम्ही, तुम्हाला जो आवश्यक असेल तो. आणि त्याच्यानंतर इथं संपर्क लिहा, एक संपर्क. आणि इथं लिहा ईमेल आय डी. ईमेल लिहा. तुमचा विषय संपला. तर अशा प्रकारे ही जाहिरात जी आहे ती आपण लिहू शकतो चांगल्या प्रकारे. ओके. आणि वाटलंच तर आणखी सुद्धा तुम्ही काही गोष्टी ॲड करू शकता. सर्व पदार्थ ऑनलाईन सुद्धा मिळू शकतात अशा प्रकारे. आणि इतर बेकरी प्रोडक्ट सुद्धा आमच्याकडे मिळतील. तर ही जाहिरात लिहिताना तुम्हाला आकर्षक दिसेल अशी, आणि अशा प्रकारे एखादं तरी तुम्ही म्हण वापरा, एखादा सुद्धा विचार म्हणजे 4 ओळीसारखं काहीतरी लिहा. ओके. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा जो मुद्दा आहे. आता आपण काय बघितलं, जाहिरात लेखन तुम्हाला समजलं असेल. जवळपास 36 मिनिटं झालेले आहेत. अजून बराच वेळ, अजून 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचे. थांबू नका मित्रांनो, थांबला तो संपला. आता पुढे बघा, कथालेखन. आता कथालेखन म्हणजे कथा नेमकी कशी लिहायची ते आपण बघूयात. बघा, कथा लिहिताना कसं माहिती आहे का, कथा बीजावरून कथा लिहायला सांगितलं जाईल. बरं का, कथालेखन करत असताना बघा खालील प्रकारच्या कथा लिहायला सांगितलं जातील. पहिली गोष्ट, कथा बीजावरून कथा लिहायला सांगितलं जाईल, किंवा मुद्द्यांवरून एखादी कथा लिहायला सांगितली जाईल, किंवा दिलेल्या शब्दांवरून तुम्हाला कथा लिहायला सांगितली जाईल, किंवा कथेचा पूर्वार्ध दिला जाईल. म्हणजे शब्दावरून काही शब्द दिले जातील, त्याच्यावरून कथा लिहा. किंवा कथेचा तुम्हाला कचेचा झाला इथं, कथेचा पूर्वार्ध म्हणजे अर्धा भाग दिला जाईल कथेचा, आणि नंतर तुम्ही पूर्ण करा पुढची कथा. अशा प्रकारचा विषय दिला जाईल. आणि वरीलपेक्षा वेगळ्या सर्जनशील पद्धतीने कथा लेखनाची कृती दिली जाऊ शकते. ओके. 80 ते 100 शब्दात आपल्याला कथा लिहायची. आता आपण प्रत्यक्षात उदाहरण बघूयात की कथा लिहिताना एक उदाहरण बघू. बघा, दिलेल्या कथा बीजाच्या आधारे कथा लिहिणे. बघा, एका मुलाला सर्व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतो. एक मुलगा सर्व कठीण परिस्थितीवर मात घेऊन शिक्षण घेत असतो. बोर्डाला आलेला प्रश्न आहे. कामाच्या ठिकाणी शर्ट भेट म्हणून त्याला मिळतो. घरी जाताना रेल्वे रूळ सरकलेला दिसतात. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येते. शेकडो लोकांचे प्राण वाचवतो. मुलाला शौर्य पुरस्कार मिळतो. ओके. आता एकदम साधी गोष्ट आहे. बघा, पहिली गोष्ट काय, एक मुलगा. आता याच्यामध्ये तुम्हाला कथा लिहित असताना कथेमधली पात्र पण खूप महत्त्वाचे असतात. आता या ठिकाणी जर आपण म्हटलं, कथा लिहित असताना एक विचार करायचा, एक स्टोरी लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या काळामध्ये. आज आपण बघतो यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारचे लोक स्टोरी टेलिंग करतात चांगल्या प्रकारे. एखादा चित्रपट जरी बनवायचा म्हटल्यावर ती सुद्धा एक स्टोरी असते, ती क्रिएट केली जाते. आता इथं स्टोरी बघा कशी आहे. एक मुलगा सर्व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असतो. आता एक मुलगा आहे, तो शिक्षण घेत असतो कठीण परिस्थितीवर मात करून, म्हणजे हा मुलगा गरीब आहे. आता मुलगा असेल तर त्या मुलाला नाव आहे. आता कथा तयार करताना कसं बाबा, एक मुलगा आहे, बरोबर का, एक मुलगा आहे. आता त्या मुलाच्या संदर्भात तुम्ही काय काय कथेत इंट्रोड्यूस करू शकता. त्या मुलाचं नाव, त्या मुलाचं गाव, त्या मुलाचं घर, त्या मुलाची शाळा. ओके. त्याच्यानंतर तो मुलगा कुठं कामाला जातोय का, तर ते सगळ्या गोष्टी आपण लिहू शकतो. कामाच्या ठिकाणी बाबा जातो तो कामाला. मग तुम्ही लिहू शकता की आटपाट नावाचं एक गाव होतं, आणि हे खेडेगाव खूप दुर्मिळ भागामधलं हे खेडेगाव. या खेडेगावामध्ये राम नावाचा एक मुलगा आपल्या आजीसोबत राहत असतो. रामचे आई वडील बालपणापासूनच स्वर्गवासी झालेले असतात. त्यामुळे या घराचा उदरवाह करण्याची जबाबदारी ही फक्त रामवरच असते. राम ज्या घरात राहत असतो ते घर खूप छोटं असतं, झोपडीसारखं घर असतं. घरामध्ये खूप साऱ्या पद्धती म्हणजे खूप सुविधा नसतातच. आणि रामवरती शिक्षणाची आणि कामाची म्हणजे घर सांभाळण्याची दोन्ही जबाबदारी असते. त्याच्यामुळे रामवरती शाळा आणि घर सांभाळणं या दोन्ही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे राम शाळेत शिकता
कामाला सुद्धा जात असतो, एका कपड्याच्या दुकानामध्ये कामाला सुद्धा जात असतो आणि अशा प्रकारे त्याची दिनचर्या सुरू असते. सकाळी तो शाळेत जायचा आणि शाळेमधून आल्यानंतर दररोज तो कामाच्या ठिकाणी तो आपल्या कामाला कपड्याच्या दुकानामध्ये तो कामाला जायचा किंवा कुठल्याही एखाद्या ठिकाणी तो कामाला जायचा. अशी त्याची रोजची आणि कामावरून येत आणि रोज तो संध्याकाळी 8 वाजता किंवा संध्याकाळी 6 वाजता कामावरून तो घरी यायचा. ओके. आणि कामावरून घरी येत असताना नेहमी त्याला एक रेल्वे मार्ग लागायचा आणि तो रेल्वे मार्ग क्रॉस करून तो घरी यायचा. म्हणजे त्याचं गाव जे आहे, गाव त्याला एक रेल्वेचा मार्ग जो आहे तो क्रॉस करून त्याला पलीकडे जावं लागायचं. असं तुम्ही लिहू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीनं क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही स्टोरी तयार करू शकता. नेहमी त्याची दिनचर्या अशी चालायची. ओके. शाळा, काम, घर अशा प्रकारे त्याची रोजची दिनचर्या चालायची. एक दिवस कामाच्या ठिकाणी त्याला शर्ट एक दिवस म्हणजे आणि राम हा प्रामाणिक मुलगा होता, त्यामुळे कामातील त्याचे मालक जे आहेत ते खुश होतात आणि खुश होऊन त्याला एक दिवस शर्ट भेट देतात. कारण रामला घालायला कपडे जास्त नसतात, रामकडे कपडे खूप कमी असतात आणि तो नेहमी 1 ते 2च शर्ट घालून कामावरती यायचा. त्यामुळं रामचे जे काही मालक आहेत ते त्याला एक लाल रंगाचा शर्ट भेट म्हणून देतात. ओके. आणि मग भेट म्हणून देतात आणि राम खुश होतो. रामच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नाही. म्हणजे तुम्ही या ठिकाणी वाक्प्रचार वापरला. रामचा आनंद गगनात मावण्यासारखा दिसत नव्हता. रामचा चेहरा खुलला आणि राम आनंदाने ते शर्ट घेऊन आनंदाच्या भारामध्ये तो निघाला. घराकडे मार्गक्रमण करायला तो निघाला आणि तो निघत असताना अचानक त्याला नेहमीप्रमाणे रेल्वे रूळ त्याला क्रॉस करायचा होता. आणि तो रेल्वे रूळच्या पलीकडे जात असताना त्याला अचानक त्याची नजर तुटलेल्या एका रेल्वेच्या रुळाकडे गेली. आणि त्या रेल्वेच्या रुळाकडे बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा रेल्वेचा रूळ तुटलेला आहे आणि त्यामुळे जर एखादी ट्रेन आली तर कदाचित खूप मोठा अपघात होऊ शकतो. आणि योगायोगाने समोरून त्याला एक ट्रेन येताना दिसली. आणि नंतर पुढे काय झालं बाबा, त्याच्या लक्षात आलं, ह्या प्रसंगाचं गांभीर्य त्याच्या रामच्या लक्षात आलं. आणि मग रामने काय केलं की रामकडे जो लाल रंगाचा शर्ट होता तो शर्ट आपल्या बॅगेमधून बाहेर काढला आणि त्या शर्टाला एक काठी बांधली आणि काठी बांधून तो शर्ट जो आहे तो झेंड्यासारखा पुढे धावत गेला. म्हणजे सुरुवातीला तो रेल्वेच्या दिशेने धावत गेला आणि तो शर्ट घेऊन तो असा फिरू लागला. त्या काठीला जो शर्ट बांधलेला होता तो एका हाताने फिरवू लागला, झेंड्यासारखा शर्ट फडकवू लागला. आणि ते पाहिल्यानंतर ते सर्व आगगाडीच्या चालकाने पाहिलं तेव्हा आगगाडीच्या चालकाला लक्षात आलं की पुढे काहीतरी धोका आहे. जपून जा रे, पुढे धोका आहे. असं नका लिहू, पुढे धोका आहे. आणि मग गाडी थांबते आणि मग गाडी थांबल्यानंतर मग रामला विचारलं जातं की बाबा का तू धोक्याचा इशारा दिला. त्यावेळेस राम दाखवतो की बघा या ठिकाणी पटरी जी आहे ती रेल्वेचा रूळ जो आहे तो तुटलेला आहे आणि त्यानंतर इतर रेल्वेचा रूळ तुटलेला आहे. म्हणजे रामच्या प्रसंगावधानाने इतक्या सर्व लोकांचे प्राण वाचले. ओके. आणि त्यामुळं रामचा पुढे जाऊन सत्कार, रामची ही जी बातमी आहे ती खूप दूरवर पसरली, पंचक्रोशीत पसरली आणि पुढे रामला शौर्य पुरस्कार देऊन त्याचा गुणगौरव करण्यात आला. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही स्टोरी तुमच्या भाषेमध्ये रंगवा तर इथे तुम्हाला 5 मार्क मिळू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला ती स्टोरी रंगवली पाहिजे. आता इथे एक स्टोरी तुम्हाला या ठिकाणी दिसेल, वाटलंच तर या स्टोरीचा तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा इथे तुम्हाला एक स्टोरी दिसते बघा या ठिकाणी. हां, ओके. ही स्टोरी जी आहे तुम्हाला इथं दिसेल, याचा तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही या स्टोरीचा घेऊ शकता. ठीक आहे. यस, एक पाऊल मी जरा थोडंसं पुढे जातो, बाजूला होतो. बघा हा झाला पहिला मुद्दा, हा झाला दुसरा मुद्दा, हा झाला तिसरा मुद्दा. झाले, स्टोरी झाली वाटतं काहीतरी. हा बघा इथून स्टोरी कुठून चालू होती, इथून चालू होती काहीतरी. ठीक आहे. तर आता आपण तुमच्या लक्षात आलं असेल ही स्टोरी वगैरे. आता पुढे जाऊयात आपण. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे बघा, आता 5व्यातला ई प्रश्न, 5व्यातला अ झाला, आ झाला. आपण काय काय बघितलं, पत्रलेखन बघितलं, बातमी लेखन बघितलं. पत्रलेखन, सारांश लेखन, त्याच्यानंतर बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन, ह्या 5 गोष्टी बघितल्या. आता आपल्याला प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन या मुद्द्यावरती जायचं आहे. म्हणजे बघा बोर्डाच्या परीक्षेला या तिघांपैकी एकाच घटकावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणजे तिघांपैकी एकच कृती सोडवायची. आय थिंक इथं 8 मार्क आहेत, चुकून इथं 10 झालेले आहेत, पण इथं 8 मार्क आहेत. लक्षात घ्या, हा प्रश्न जो आहे तो आपला 8 मार्काचा आहे. इथं चुकून 10 झालेत, 8 मार्काचा हा आपला प्रश्न आहे. एकच मिनटं, कुठे गेला बाबा, हा वरती पेन इकडं वर आहे, तरीच बोललो पेन कुठे गेला, इकडं वर पेन लपून बसलेला आहे. तर आपल्याला इथं 8 मार्काचा हा प्रश्न आहे, 10 नाही. तर इथं प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन तिघांपैकी एक घटक जो आहे तो आपल्याला लिहायचा असतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू, प्रसंग लेखनावरती चर्चा करूयात. प्रसंग लेखन बघा या ठिकाणी आपल्याला इथं 5 दिले, 8 मार्क पाहिजेत. विषय जो आहे बघा प्रसंग लेखन. आता आपण बघूयात प्रसंग लेखनाचा जर आपण विचार केला तर इथे बघा
की कृतीपत्रिकेमध्ये 5व्यातल्या ई मध्ये प्रसंग लेखन या लेखन प्रकारावर कृती विचारली जाईल. विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला परिचित असा प्रसंग देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा चित्र देऊन त्या आधारे तुम्हाला वर्णन करायला सांगितलं जाईल किंवा पाहिलेला, ऐकलेला, अनुभवलेला एखादा प्रसंग जो आहे त्याचं वर्णन तुम्हाला करायला सांगितलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर आपण आता प्रत्यक्षामध्ये बघूयात एक प्रश्न. मला आवडलेल्या गणेशोत्सव या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. ओके. बघा याच्यामध्ये काय बाबा, सुखद अनुभव, शहरातील गणेशोत्सव, गावातील घरगुती गणेशोत्सव, त्याचबरोबर घरगुती खाद्यपदार्थ, आनंददायी मिरवणूक व आरास, गावकऱ्यांचा सहभाग. आता इथे कुठलाही मुद्दा दिला जाईल तुम्हाला, तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस हा प्रसंग लिहिला जातो, आता या ठिकाणी गणेशोत्सवाचा प्रसंग तुम्हाला दिला गेलेला आहे. त्याचबरोबर एखादं चित्र दिलं जाईल, चित्रामध्ये एखादा अपघात झालेला तुम्हाला दिसेल, त्या प्रकारचा एखादा प्रसंग तुम्हाला दिसेल किंवा एखादं चित्र दिसेल आणि त्या चित्रामध्ये ध्वजारोहण चालू आहे, म्हणजे ध्वजारोहणाचा तुम्हाला प्रसंग लिहायला सांगितला जाईल. आता इथं गणेशोत्सवाचा जर विचार केला किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस चित्रामध्ये दिवाळी दिसेल तुम्हाला, मग ते दिवाळीमधला एखादा प्रसंग वगैरे काही चित्र दिलं जाईल किंवा असे शब्द. तर आता इथं गणेशोत्सवाचा जर विचार केला की सुखद अनुभव, आणि दुसरी गोष्ट शहरातील गणेशोत्सव आणि गावातील गणेशोत्सव. मग आता दोन्ही गणेशोत्सव तुम्हाला सांगायचे, तर मग तुम्ही काय लिहाल इथं की बाबा गणेशोत्सव आला की एक आनंदाचं वातावरण नेहमीच आमच्या घरामध्ये निर्माण होत असतं. हे पहिलं वाक्य. आम्ही राहतो शहरामध्ये, मुंबईमधल्या चाळीत राहणारे आम्ही, आणि दरवर्षी मुंबईमध्ये आम्ही गणेशोत्सव साजरा करत असतो. मुंबईमध्ये खूप मोठी धामधूम असते, खूप मोठ्या मंडळांचे गणेशोत्सव असतात, खूप गर्दी, खूप मोठ्या मिरवणुका असतात, ढोल ताशांचा गजर, आणि त्या गर्दीमधून गणपती बाप्पांचं जे विसर्जन होत असतं, आणि ते विसर्जन होत असताना खूप मोठी गर्दी होत असते. त्या गर्दीमधून आम्ही नाचत रमत गमत गुलाल उधळत सर्वजण जात असतो. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर जी काही चौपाटी दिसते, समुद्र किनारा दिसतो, त्या समुद्र किनाऱ्यावरती हजारो गणपती बाप्पा आपल्याला दिसत असतात. आणि त्या हजारो गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतानाचा तो जो काही सोहळा आहे, तो सोहळा खूपच सुंदर आणि खूपच दैदिप्यमान असतो. आणि दरवर्षी अशा प्रकारचे सोहळे पाहण्यामध्ये आम्ही अतिशय मग्न असतो, आणि तो एक अनुभव खूप चांगला असतो. आणि हा झाला शहरातला. परंतु यावर्षी आमच्या बाबांनी आग्रह केला की आपण यावर्षी गावाकडे आपण जाऊयात गणेशोत्सव साजरा करत असताना. तर सुरुवातीला माझ्या मनाला थोडंसं वाईट वाटलं की इतका मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी गणेशोत्सव जल्लोषात आपण साजरा करतो, आणि यावेळेस या छोट्याशा गावामध्ये जायचं जिथे काही एंटरटेनमेंट नसेल, जिथे मोबाईल नसेल, जिथे मित्र नसतील, आणि जिथे इतकं एन्जॉय करता येणार नाही किंवा इतकी मजा करता येणार नाही, मराठी शब्द वापरा. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही गावाला गेल्यानंतर सुरुवातीला एकदम हिरवगार असं वातावरण गावामध्ये पसरलं होतं. म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा झाडी होती, आणि रस्ते जे आहेत ते पूर्ण पाण्याने ओलेचिंब झाले होते. आणि ज्यावेळेस आम्ही गावामध्ये पदार्पण केलं तेव्हा प्रत्येकाच्या घरामधून वेगवेगळ्या सुंदर अशा खाद्यपदार्थाचा वास येत होता, सुगंध येत होता, अगरबत्तीचा सुगंध येत होता, अत्तराचा सुगंध येत होता. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी गावामध्ये चालू असताना आम्हाला दिसत होते. तुम्ही इमॅजिन करा गावामध्ये गेल्यानंतर कसं वातावरण असतं. आणि जो तो पताका लावतोय आपापल्या घरामध्ये, गणपती बाप्पांची आरास मांडतोय, कोण मखर बांधतंय, कोणी मखर विकत आणलेले नाही आहेत, सर्वजण आपल्या स्वतःच्या हाताने मखर बनवतात. शहरामध्ये ज्याप्रमाणे मखर विकत आणले जातात, तसे गावामध्ये मखर आपापल्या हाताने बनवले जात होते. आणि ते मखर बनवत असतानाचा जो आनंद आहे, कुठेतरी एखादे आजोबा एखादं धोतर घालून, पांढऱ्या कलरचा एखादं धोतर घालून छानपैकी ते मखर घरात छानपैकी सर्वांना गायडन्स करत होते, तेव्हा सर्वांना सांगत होते कशा प्रकारे साजरा करायचा आहे कार्यक्रम वगैरे. घरातल्या महिला ज्या आहेत ते चांगले चांगले खाद्यपदार्थ बनवण्यात, सुंदर सुंदर पक्वान्न, बाप्पांना मोदक बनवण्यासाठी, त्याचबरोबर बाप्पांना इतरही पदार्थ बनवण्यासाठी कामात गुंतलेल्या होत्या. सर्व पुरुष मंडळी गणपतीची आरास करण्यात गुंतली होती. आणि आम्ही सुद्धा आमच्या गावामध्ये गेलो, आमच्या घरामध्ये ज्यावेळेस गेलो तेव्हा आमचे काका होते, आम्ही सुद्धा काकांना मखर बनवण्यात मदत करू लागलो. तो एक आनंद खूप वेगळा होता. छोटे छोटे साहित्य, काही गोष्टी मिळत नव्हत्या, सापडत नव्हत्या, काही गोष्टी सापडत होत्या, काही गोष्टी जुगाड करून आम्ही मखर बनवत होतो. आणि तो मखर ज्यावेळेस बनला त्यावेळेस आमचा आनंद जो आहे तो गगनात मावणारा नव्हता. खूप छान प्रकारचा अनुभव होता. आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं ज्यावेळेस आगमन घरामध्ये झालं, त्यावेळेस पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पांचं आगमन झालं, आरती झाली. आणि आरतीला खूप सारी लोक, आम्ही ज्यावेळेस शहरामध्ये बघतो तर फ्लॅटमध्ये काहीच लोक असतात, परंतु इथं आरतीला तर आजूबाजूची खूप सारी लोक आरतीला होते, आणि खूप साऱ्या आरत्या घेतल्या जात होत्या, आणि खूप चांगलं जल्लोषाचं वातावरण होतं. संध्याकाळचं सुद्धा लोक भजन व्हायचं, संध्याकाळची भजन व्हायची म्हणजे गावामध्ये शक्यतो संध्याकाळी भजन, गणपती बाप्पांसाठी भजन व्हायचं दररोज संध्याकाळी. तर तो एक आनंद खूप वेगळा होता. आणि यानंतर ज्यावेळेस
ज्या वेळेस गणपती बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली त्यावेळेस संपूर्ण गावकरी एकत्र येऊन गणपती बाप्पांच्या अगोदर समोर भजन म्हणणारी मंडळी ताल मृदुंग घेऊन नाचत नाचत पुढे चालली होती. मागे गणपती बाप्पा होते आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या सोबतच गौरी विसर्जन करण्यासाठी महिला आपल्या डोक्यावरती गौरी विसर्जन करण्यासाठी निघून चालल्या होत्या. तर अशा प्रकारे तुम्ही त्या प्रसंगाचं जे वर्णन आहे ते तुम्ही असं करा की डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे वाचणाऱ्याच्या, पेपर तपासणाऱ्याच्या. तो पेपर तपासणारा सुद्धा मंत्रमुग्ध होऊन तुमचं ते लिहिलेलं जे काही मटेरियल आहे, तुम्ही जो काही प्रसंग लिहिलेला आहे तो प्रसंग वाचला पाहिजे. तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे. तर हा प्रसंग लिहिताना मित्रांनो तुम्ही अनुभवलेला प्रसंग लिहा. मी सांगितलेला नका लिहू. तुम्ही पण अनुभवला असेल कधी कधी. जर तुम्हाला स्वातंत्र्य दिन लिहायचा आहे तर तुम्ही अनुभवलेला स्वातंत्र्य दिन लिहा. ओके, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन लिहायचा असेल तर तुम्ही अनुभवलेला लिहा. तुम्ही जे अनुभवलं ते लिहिणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग अनुभवला नसेल तर काय करायचं, मग वैचारिक लेखन लिहायचं का काय आम्ही, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही या सगळे मुद्दे विचारात घेऊन लिहू शकता. मी तुम्हाला सांगितले काही मुद्दे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर यानंतर बघा पुढे या ठिकाणी मला आवडलेला गणेशोत्सव. इथं जर तुम्हाला या ठिकाणी मी काही मुद्दे दिलेले आहेत, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. बघा या ठिकाणी इथं आहे. ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात. आत्मकथन. आत्मकथन मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. आत्मकथन म्हणजे स्वतः तुमच्याशी बोलते एखादी गोष्ट. उदाहरणार्थ शाळा. आता शाळेच्या तुम्ही बाजूला बसलेले असाल आणि अचानक शाळात जर बोलू लागली तर बाबा, मग शाळा म्हणाल की अरे बाबा मी बोलते, माझं ऐक थोडंसं. आत्मकथन म्हणजे समोरची व्यक्ती स्वतः तुमच्याशी बोलते अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला आला पाहिजे. हे सुद्धा 8 मार्काला असतं. इथं चुकून 5 मार्क झाले, ते 8 मार्क आहेत, लक्षात घ्या. आता आत्मकथनामध्ये बघा लक्षात घ्या की काय असेल की कृतीपत्रिकेमध्ये बघा इथं दिलेलं असतं की एखादे चित्र दिले जाईल, त्या चित्रातील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. किंवा एखाद्या वस्तूचे चित्र दिले जाईल आणि ती वस्तूच आपल्याशी बोलते अशी कल्पना करून आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. आणि किंवा एखादा प्रसंग किंवा एखादं दृश्य दिलं जाईल आणि त्याच्यातला एखादा घटक तुमच्याशी बोलतोय असं कल्पना करून तुम्हाला आत्मकथन लिहायचं. किंवा तिसरा मुद्दा, एखादं चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रातील कोणता तरी एक घटक त्याच चित्रातल्या दुसऱ्या घटकाशी बोलतोय अशा आशयाचं चित्र दिलं जाईल आणि तिथं आत्मकथन तुम्हाला लिहायला सांगितलं जाईल. ओके, अशा प्रकारची कल्पना करून तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना करून. आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण बघूया. त्या ठिकाणी बघा, पुढील मुद्द्यांच्या आधारे शेतकऱ्यांचे मनोगत लिहा. शेतकऱ्याचे मनोगत लिहा. सगळे काही पावसावर अवलंबून. पहिला पाऊस, आकाशाकडे डोळे, लहरी पाऊस, छोटा शेतकरी, थोडी जमीन, काळी आई. तर हे सगळे मुद्दे आपल्याकडे आले पाहिजेत. आता आपण जर बघितलं म्हणजे सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जर आपण व्यथा जर बघितली तर ती खूप वाईट आहे. कारण आपल्याकडचं जे वातावरण आहे मान्सून वातावरण आहे. मान्सून वातावरण म्हणजे आपल्याकडं पाऊस जो आहे तो 4 महिने पडतो आणि बाकीचे 4 महिने जे आहेत ते, बाकीचे 8 महिने जे आहेत तो दुष्काळ असतो. तसं म्हणायला काय हरकत नाही. बऱ्याचशा विदर्भ मराठवाड्यासारख्या भागामध्ये, महाराष्ट्रात जर बघितलं तर कोकणामध्ये पाणी मुबलक असतं, परंतु विदर्भ मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई असते खूप मोठ्या प्रमाणामध्ये. तिथं पावसाळ्यामध्ये पण कधी कधी बऱ्याचदा पाऊस नसतो, तर मग उन्हाळ्यामध्ये तर वाईट अवस्था असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते खूप मोठे आहेत आपल्या देशामध्ये आणि त्याच्यावरती काम करणं येत्या काळामध्ये खरंच गरजेचं आहे. सगळे काही पावसावर अवलंबून असते. मग या मुद्द्यांवरती पहिला पाऊस, आकाशाकडे डोळे, लहरी पाऊस. बघा मित्रांनो, शेतकरी आपली व्यथा ज्यावेळेस मांडत असतो त्यावेळेस पहिला मुद्दा काय बाबा, आम्ही अचानकपणे गावाच्या ठिकाणावरून जात होतो आणि एका गावाच्या खेड्याच्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही उन्हाळ्यामध्ये जात होतो. मे महिना होता, रखरखतं ऊन होतं आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये जणू काही शरीराला अंगाला चटके बसत होते. इतकं तापलेलं ऊन आणि त्या उन्हामधून आम्ही चाललो होतो आणि आम्ही मार्ग अचानक विसरलो. आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं तो मार्ग विसरलो आणि एका झाडाखाली एक आजोबा जे आहे, एक काठी घेऊन, एक धोतर घातलेले आजोबा तिथं दिसले. त्यांना विचारलं आणि आम्ही सुद्धा त्या झाडाखाली थोडा वेळ थांबलो सावलीला आणि मग आम्ही त्यांना विचारलं की आजोबा अमुक अमुक गाव कुठे आणि तुम्ही काय करता, अशा प्रकारचा प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा त्यांच्याकडून उत्तर आलं की मी एक शेतकरी आहे, शेतामध्येच काबाड कष्ट करून आम्ही नेहमी उदरनिर्वाह करतो, म्हणजे आमच्या घराचा उदरनिर्वाह करतो. आमच्या बापजात्यापासून आम्ही हेच काम करतो, शेतीच करतो. शेतीच आमची आई, ही काळी मातीच आमची आई आणि त्या आईनं आम्हाला आतापर्यंत खूप सारं दिलं. ओके, त्या आईच्या गर्भातूनच अनेक धान्य आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला मिळाल्या या आईच्या पोटामधूनच. आणि आम्ही अजूनही या शेतीच म्हणजे आम्ही अजूनही शेती करतोय. परंतु बाळांनो, आमची शेती म्हणजे सगळे काही पावसावरती अवलंबून. पाऊस जर चांगला पडला तर शेती चांगली होणार,
पाऊस जर नाही चांगला पडला तर शेती चांगली नाही होणार. जेव्हा पहिला पाऊस असतो, आता उन्हाळा चालू आहे, जून महिना येईल आणि जूनच्या दुसऱ्या पहिल्या आठवड्यामध्ये आमचे डोळे आकाशाकडे लागून असतात. शेतीची मशागत केलेली असतात. या शेतीवरती पाऊस पडणं गरजेचं असतं आणि आमचे सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले असतात. ज्यावेळेस आभाळाकडे डोळे लागलेले असतात आणि ढग असे काळे ढग दाटून येतात, त्यावेळेस आमचे डोळेसुद्धा आनंदाने दाटून येतात. आणि आनंद अश्रू, पाऊस जसा पडतो तसे आमच्या डोळ्यातून आनंद अश्रू पडतात. कारण पाऊस पडल्यामुळं आमची धरणी माय जी आहे, त्या धरणी माईमधून चांगली पिकं आम्हाला मिळणार आहेत. ओके, चांगलं पीक आम्हाला मिळतं आणि नंतर ते पीक जे आहे तेच आम्हाला समृद्ध करतं. पण हा पाऊस गड्या लहरी, कधी कधी काळे ढग येतात, त्या ढगाकडे आमचे डोळे लागतात, पण नंतर ते ढग तसेच पुढे निघून जातात. त्या ढगामध्ये असलेल्या पाण्याचा ओलावा, पाझर अजिबात जमिनीवरती पडत नाही. तेव्हा आमच्या डोळ्यातील अश्रूंचं पाणीच जमिनीवरती पडतं. अशा प्रकारे तुम्ही ती वाक्यरचना करू शकता. पाऊस लहरी आहे. मी तर बाबा एक छोटा शेतकरी, माझ्याकडं ना विहीर, आमच्या गावात ना नदी, जे काही आहे ते या पावसावर अवलंबून. विहीर असती तर विहिरीचं पाणी वापरलं असतं, पण आमच्याकडे विहीर नाही. मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे. मी छोटा शेतकरी, माझ्याकडे विहीर नाही. त्याच्यामुळं आमचं सगळं काही आहे हे 4 महिन्याच्या पावसावर अवलंबून. बाकी 8 महिने काहीच काम नाही. 8 महिने पोटासाठी काय करतो ते आम्हाला माहिती. आणि त्याच्यानंतर थोडीशीच जमीन आहे. जमीन पण खूप सारी नाही, जमीन पण थोडीशीच आहे. त्या थोड्या जमिनीमधून पोटापुरतं जेवढं मिळेल तेवढं मिळतं. कधी मिळतं, कधी नाही मिळत. ही काळी आई जिने आम्हाला आतापर्यंत पोटच्या बाळासारखं सांभाळलं, त्याच्यामुळे या काळ्या माईला सोडून सुद्धा आम्ही कुठं जाऊ शकत नाही. आम्हाला वाटतं की कुठंतरी जावं, शहरामध्ये जाऊन काम करावं, पण आता काम होईना आणि या काळ्या आईला सोडून आम्ही कुठं जाईना. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्या शेतकऱ्याचं मनोगत लिहू शकताय. हृदयाला भिडणारी भाषा असली पाहिजे, संवाद चांगले असले पाहिजेत. शेतकरी तुम्हाला सांगतोय, शेतकरीच ती व्यथा मांडतोय असं वाटलं पाहिजे. शेतकरी असेल किंवा एखादा नोकरदार असेल, कोणीही असेल, तो व्यक्ती, ती वस्तू असेल, कधी कधी सांगितलं की मोबाईल तुमच्याशी बोलतोय. ओके, काही असू शकतं. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की बघा, या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे आपण बघूयात. शेतकऱ्याचं मनोगत या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यानंतर पुढे बघा, हे शेतकऱ्याचं मनोगत आहे. त्याच्यानंतर हे बघा, आता आपण पुढचा मुद्दा जो आहे तो पण 8 मार्कांसाठी आहे. तर 5 दिसतात, ते 8 आहेत बरं का. वैचारिक लेखन. आता वैचारिक लेखनाचा जर विचार केला तर वैचारिक लेखनाची कृती कशी असते बघा. या ठिकाणी साधारणपणे चित्रकृतीच्या स्वरूपात एखादा विषय दिला जाऊ शकतो. चित्रातील लहान लहान चित्र घटक म्हणजे एक प्रकारे लेखनासाठी दिलेले मुद्दे. लेखनात हे मुद्दे कोणत्या क्रमाने यावेत, कोणत्या मुद्द्याला किती महत्त्व द्यावे हे चित्रावरून सहजपणे कळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला मुक्तपणे लेखन करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडावेत अशी अपेक्षा असते आणि 100 ते 120 शब्दामध्ये हा सगळा मुद्दा तुम्हाला मांडावा लागतो. आता इथं जर आपण पाहिलं तर बघा, एक विषय तुम्हाला दिलेला आहे, अंधश्रद्धा, एक सामाजिक आजार. या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. अंधश्रद्धेच्या घटना, अंधश्रद्धेमुळे नुकसान. तर बघा मित्रांनो, काल परवाचा एक प्रसंग आहे बघा. एखादी घटना सांगा, अंधश्रद्धेची घटना तुमच्या बरोबर होते. मित्रांनो, काल परवाचा एक प्रसंग आहे. आमच्या गावामध्ये एक छोटासा मुलगा होता, राम नावाचा, आणि तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर त्याचा ताप वाढला. 2 दिवस झालं त्याचा ताप काही कमी होईना. आणि नंतर गावातील मंडळांनी, गावातील त्याच्या आई आणि बाबा एका शेजारच्या बाईच्या सांगण्यावर त्याला एका बाबाकडे घेऊन गेले. आणि त्या बाबाकडे घेऊन गेल्यानंतर त्या बाबाने काहीतरी लिंबू पिळला आणि बाबा म्हटला की हा लिंबू अमुक अमुक ठिकाणी ठेवा, मला एक कोंबडं द्या, 2 दिवसात ताप बरा होईल. सगळं केलं, परंतु 2 दिवसामध्ये ताप काही बरा झाला नाही आणि तो ताप आणखी जोरात वाढत गेला. आणि तो वाढल्यानंतर गावामध्ये खबर कळाली की आता मुलाची परिस्थिती खूपच वाईट आहे, मुलगा दगावू शकतो. एवढी वाईट अवस्था त्या मुलाची झाल्यानंतर गावामधील एक सुशिक्षित गुरुजी होते. ते गुरुजी आले आणि त्या गुरुजींनी त्या घरातील जे काही त्या बाळाच्या रामचे आईवडील होते त्यांना थोडंसं झापलं, त्यांना ओरडले आणि त्यांना म्हटले की तुम्ही बुवाबाजीकडं न नेता या मुलाला तुम्ही दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस त्या मुलाला रामला दवाखान्यात घेऊन गेलो, त्याचं रक्त तपासण्यात आलं, तेव्हा लक्षात आलं की रामला डेंग्यू झाला होता. आणि अजून 2 दिवस जर उशीर केला असता तर कदाचित राम दगावला सुद्धा असता, राम आयुष्यातून निघून गेला असता, राम तुम्हाला परत दिसला नसता. तर मित्रांनो, ही घटना ऐकून मला खूप वाईट वाटलं.
आणि अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला होत असतात. कोण परीक्षेसाठी एखाद्या दगडधोंड्याला नमस्कार करत असतो. श्रद्धा असली पाहिजे, परंतु अंधश्रद्धा नको. अंधश्रद्धा ही आपल्याला नेहमी अंधाऱ्या दरीच्या खाईमध्ये घेऊन जाते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ते सगळे प्रसंग लिहू शकताय. आणि अंधश्रद्धेमुळे हे नुकसान होतं खूप. जर रामला आणि यानंतर रामचा दवाखान्याचा खर्च सुद्धा खूप सारा झाला. डॉक्टर म्हणाले 2 दिवस अगोदर जर तुम्ही रामला आणलं असतं तर कमी खर्चामध्ये झालं असतं तुमचं, म्हणजे सगळं जो काही खर्च आहे तो कमी झाला असता. परंतु तुम्ही खूप उशीर केला, त्यामुळे खूप सारखी औषधं वापरावी लागली, खूप दिवस त्याला ॲडमिट करावं लागलं. त्याच्यामुळे तुमचा खर्च वाढलेला आहे. तर याच्यामुळे आपलं नेहमी नुकसान होत असतं. आपल्या प्रगतीमध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात. आयुष्यामध्ये आपल्याला खूप पुढे जायचं असतं. कधी एखाद्या वेळेस आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जात असतो, मुलाखतीला जात असतो कंपनीच्या, आणि अचानक एखादी मांजर आडवी जाते आणि आपण म्हणतो अरे आता माझं सिलेक्शन होणार नाही, आणि त्यामुळे मग आपण मागे फिरतो. पण कदाचित तुम्ही निवडलेले असाल, जर तुम्ही त्या मांजरीला क्रॉस करून पलीकडे जर जाताय, तुमच्या कामं करताय, तर कदाचित तुम्ही फायद्यात ठरले असता. म्हणजे अंधश्रद्धांमुळे नेहमी अडथळे येतात. म्हणून अंधश्रद्धा नको. अंधश्रद्धा म्हणजे काय, त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन न बाळगणे, या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहिलं पाहिजे. अंधश्रद्धा टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आज 21वे शतक आहे, विज्ञान युग आहे. जी काही प्रगती झाली ती विज्ञानामुळे झाली. त्यामुळे आपल्याला अंधश्रद्धेमधून बाहेर पडलं पाहिजे आणि श्रद्धेकडे वळलं पाहिजे. श्रद्धा, देवावरती श्रद्धा असली पाहिजे, अंधश्रद्धा नको. तर हे तुमच्या भाषेमध्ये तुम्ही हे सगळं लिहिलं पाहिजे. आता मी एक जे लिहिलं गेलेलं आहे या ठिकाणी एक उदाहरण आपण बघूया. त्या ठिकाणी यावरती डिटेल्समध्ये बघा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. मी काय आता जास्त चर्चा करत नाही, तुम्ही हळूहळू याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता आणि नंतर हे लिहून घेऊ शकता. अंधश्रद्धा एक सामाजिक आजार. ओके, झाला. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण लेखन विभाग जो आहे तो संपूर्ण बघितलेला आहे. इतका संपूर्ण लेखन विभाग तुम्हाला क्वचितच कुठल्या तरी यूट्यूबच्या व्हिडिओवरती बघायला मिळेल. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाला संपूर्ण लेखन विभाग. एकाच व्हिडिओमध्ये आपण 1 तासामध्ये कव्हर केलेला आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला एकच सांगणं आहे, ही व्हिडिओ फक्त तुमच्यापुरती सीमित ठेवू नका. आत्ता लगेच शेअरचं बटन दाबा आणि ही व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा, आपल्या स्टेटसला ठेवा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही व्हिडिओ व्हायरल होईल आणि जास्तीत जास्त मुलांचे हे 24 मार्क जे आहेत ते पक्के होतील मित्रांनो. तर तुम्ही ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. मित्रांनो जाता जाता एकच काम करा, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्या ग्रुपवरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. बाय मित्रांनो, धन्यवाद.